परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरम् विघ्नविघ्नकरं शान्तं गणेशं मंगलायनम् मंगलमूर्ती मोरया। जो सकळ विद्यांचा प्रत्यक्ष दाता आहे, जो साक्षात ओंकार स्वरूप आहे, ज्याच्या ठाई उत्पत्ती स्थिती लय आहे, स्थूलावस्था सूक्ष्मावस्था कारणावस्था याही ज्याच्यामध्ये सामावलेले आहे, तत्पदाची चतुष्टी ज्याच्या ठाई विद्यमान आहे, त्या गणेशाचं स्वरूप आपल्या चित्तामध्ये धारण करण्यासाठी अत्यंत प्रेमानं आणि सश्रद्धांतकरणानं या पावन मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व गणेश भक्त भगिनी आणि बांधव, गणपती उपनिषदाचा शांतीपाठ किती अपूर्व आहे हे आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिलं. आणि ते पाहत असताना आपल्याला असं जाणवलं की प्रत्येक पदाला, वैदिक वाङ्मयाच्या प्रत्येक पदाला काही विशेष अर्थ आहे. आणि नुसता अर्थ आहे असं नाही, तर तो गूढार्थ आहे, तो लक्षणार्थ आहे, तो समजून घेण्यासारखा अर्थ आहे. आणि केवळ समजून घेणं एवढंच नाही आहे, आचरणात उतरवावा इतका तो नितांत सुंदर आहे. मग आपण त्याचं मंगलाचरणही पाहिलं. या मंगलाचरणामध्ये आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की मंगलाचरणाला केवढा आशय असतो. हे मंगलाचरण 3 प्रकारचं असतं असं आपण म्हटलं. त्याच्यामध्ये एक वस्तुरूप निर्देश करणारं, दुसरं आशीर्वादात्मक, आणि तिसरं जे आहे ते नमस्कार स्वरूप असतं. जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ असं कालिदासानं रघुवंशाचा प्रारंभ करताना म्हटलेलं आहे. पार्वती परमेश्वर अन्योन्य आहेत आणि एका अर्थानं त्या दोघांचं अद्वैत आहे असं कालिदास म्हणतो. या अद्वैताला, या एक रूपाला, या परब्रह्माला त्यांनी दंडवत घातलेला आहे. हा नमस्कार करताना त्याचा अर्थ असा झाला, कदाचित आपल्या लक्षात आला असेल की वस्तुरूपाचा त्यांनी निर्देश त्या मंगलाचरणामध्ये केलेला आहे. वस्तू याचा अर्थच मुळात सद्वस्तू. सद्वस्तू म्हणजे परब्रह्म, सद्वस्तू म्हणजे परमात्मा, सद्वस्तू म्हणजे परमेश्वर, आणि सद्वस्तू म्हणजे गणेश. सद्वस्तू म्हणजे गणेश रूपी ओंकार किंवा ओंकार रूपी गणेश. दुसरा आहे ते आशीर्वादात्मक आहे, जिथे स्वस्तीचा घोष केला जातो आणि कल्याणदायी काही परिपुष्ट व्हावं आणि मानवाला उपयुक्त ठरावं अशी इच्छा, मंगल इच्छा जिथे प्रगट केलेली असते, तिथे आशीर्वादात्मक मंगलाचरण असतं. हे दोन्ही प्रकारचे भाव म्हणजे सद्वस्तू रूप आणि आशीर्वादात्मक असे दोन्ही भाव या गणपती उपनिषदामध्ये प्रगट झालेले आहेत. ते कसे प्रगट झाले याचं विवेचन आपण काल थोडंसं केलं. खरं तर त्याचा इतका विस्तार करण्यासारखा आहे, पण मग हे 9 दिवसात आपल्याला मांडताच येणार नाही. म्हणून त्यातलं जेवढं महत्वाचं आहे, आपल्याला जिथपर्यंत जाता येणं शक्य आहे तेवढं आपण उलगडायचं. कारण त्याच्यामध्ये किती सूक्ष्म व्हावं, किती खोल जावं, तितकं आणखीन पुढे जायला वावंय. कारण असं आहे की आत्मसाक्षात्काराच्या, आत्मानुभूतीच्या सुद्धा पायऱ्या आहेत. पातंजल योगदर्शनामध्ये त्या उलगडून दाखवलेले आहेत. असं कोणी समजायचं कारण नाही की आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला नाही, त्याच्याही पायऱ्या आहेत. मग हे प्रकरण मोठं अवघड आहे असं लक्षात आलं असेल. मग आता प्रारंभी मंगलाचरण झालं, स्वस्ती वाचन केलेलं एक प्रकारचं, आणि शिवाय जो शांतीपाठ आहे तो सुद्धा गणक ऋषींनी गायला. हा शांतीपाठ केवळ गणपती उपनिषदाला आलाय असं मात्र नव्हे. आपल्याकडे जी प्रधान उपनिषद आहेत
त्याच्यामध्ये सुद्धा हा शांतीपाठ आलेला आहे. आणि प्रश्नोपनिषद जे आहे आपल्याकडचं, ज्याच्यामध्ये पिप्पलाद ऋषींच्याकडे 6 ऋषी गेले आणि त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत त्यांना, त्याचाही शांतीपाठ हाच आहे, फरक नाही आहे. म्हणजे एकच शांतीपाठ हा एकापेक्षा अधिक उपनिषदांनी स्वीकारलेला आहे आणि सानंद मंगलदायी प्रार्थना स्वरूपामध्ये गायलेला आहे. आता हा शांतीपाठ झाला, मंगलाचरण झालं. आता गणक ऋषींनी त्या गणेशाचं, त्या ओंकाराचं आधी दैविक रूप कसं आहे हे सांगायला प्रारंभ केला. त्याचा पहिला खंड आहे गणपती अथर्व शीर्षाचा पहिला खंड काय आहे तर आधी दैविक स्वरूपात्मक आहे. ते आधी दैविक स्वरूप कसं आहे हे उलगडायला प्रारंभ करताना ते म्हणतात, ओम नमस्ते गणपतये. 3 पद आली. एक गणपतीला वंदन करतोय असं गणक ऋषी सांगतात आणि त्या गणपतीचं रूप कसं आहे हे उलगडून दाखवताना गणक ऋषी म्हणतायत की तो ओंकार स्वरूप आहे. ओंकार आणि मंगलाचरण तर होतच, ओंकार आणि परमेश्वराचं पूजन अर्चन तेही होतं. आणि शिवाय जो उपासक आहे, जो साधना करणार आहे, त्याच्या चित्तवृत्ती सुद्धा उल्लसित होतात, त्याच्या चित्तवृत्ती प्रसन्न होऊन जातात. अध्यात्माचा परमार्थाचा मार्गच असा आहे की तो प्रौढ आहे, तो गंभीर स्वरूपाचा आहे आणि तरीही प्रसन्न आहे. म्हणजे जे प्रौढ असतं ते प्रसन्नही असू शकतं, जे गंभीर आहे ते प्रसन्नही असू शकतं. आणि म्हणून त्याची सगुण मूर्ती सुद्धा ओंकार रूपी आपण ज्या वेळेला गजाननाची पाहतो त्यावेळेला प्रगल्भता चित्तामध्ये तर दाटते. प्रौढ स्वरूपामध्ये त्याचं पूजन करावं हा भावही आपल्या चित्तामध्ये दाटतो आणि त्याच वेळेला त्याचं रूप ओंकार स्वरूप बघून चित्त प्रसन्न होऊन जातं. या गोष्टी एका वेळेला घडतात आणि हा मोठा चमत्कार आहे. पण हे घडतं. ओंकाराचं पूजन गणक ऋषींनी प्रारंभी केलं का, त्याचं कारण आहे आणि ते समजावून घेण्यासारखं आहे. आपल्याकडे कठोपनिषद असो, प्रश्नोपनिषद असो, तैत्तिरीय उपनिषद असो, मांडुक्य उपनिषद असो, या सगळ्यांनी ओंकाराची अत्यंत महती गायलेली आहे आणि अंतःकरणापासून सर्व ऋषींनी ती गायलेली आहे. आपल्याकडे कठोपनिषद तर फार महत्वाचं आहे. कठोपनिषद स्वामी विवेकानंदांनी जगात सगळीकडे नेलं. त्यांना कठोपनिषद फार आवडायचं. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये यम आणि नचिकेत असा संवाद आला आणि त्या संवादाला मोठा अर्थ आहे. कारण यमाला भेटायला म्हणून हा जो नचिकेत गेला, कारण त्याच्या वडिलांनी म्हणे यज्ञ मांडलेला होता आणि त्या यज्ञामध्ये सगळं देऊन टाकायचं ऋषीजनांना, मुनिजनांना, अशा स्वरूपाचा तो यज्ञ होता. त्यावेळेला या नचिकेताच्या वडिलांनी काय केलं, गायी ज्या दान दिल्या, कारण गायी हेच धन असे त्या कालखंडामध्ये, त्या गायी दान देताना अशाही काही गायी दान दिल्या की ज्याचा आता काहीही उपयोग नाही, त्या पुष्टही नाहीयेत, आता वासरही त्या देऊ शकणार नाहीयेत, दूध देण्याची त्यांची क्षमता संपलेली आहे. आणि हे सगळं त्या नचिकेतानं पाहिलं आणि तो आपल्या वडिलांना म्हणायला लागला की हे तुम्ही कशाला देताय दान, कारण या गायींचा आता तसा काहीच उपयोग नाहीये. त्याच्या मनामध्ये तो आला, तो भाव त्यांनी व्यक्त केला. पण पुढे तो काय म्हणाला आपल्या वडिलांना, या गायी जशा तुम्ही दान देता आहात, ज्यांचा खरंच काही उपयोग नाही आहे, तसं तुम्ही मला कुणाला दान देणार. हे एकदा ऐकलं वडिलांनी, दुसऱ्यांदा ऐकलं, तिसऱ्यांदा ऐकलं आणि मग म्हणे वडील संतापले आणि ते म्हणाले मी तुला यमाला देतो, जा. राग आला त्यांना. ऋषीजन तपःपूत आहेत पण कोपिष्ट आहेत बरं का. आपल्या ऋषीजनांनी भरपूर शाप दिलेले आहेत, उशापही दिलेले आहेत. म्हणजे शाप देण्या एवढे सामर्थ्य तपश्चर्येतून त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून राजसत्ता घाबरून असे. तो अंकुश होता राजसत्तेचा. जे तपःपूत आपले सगळे ऋषीजन आहेत त्यांच्या ठाई सामर्थ्य असं आहे की राजसत्तेवरचा माजलेला मनुष्य खाली ओढू शकत असत. म्हणून राजे लोक त्यांना घाबरून असत की हा याला शाप देण्याचं सामर्थ्य याच्या ठाई आहे, घाबरत असत. आता मला वाटतं असं कोणीच नाहीये, त्याच्यामुळे राजसत्तेला कोणाचीच काही किंमत वाटत नाही. ज्या वेळेला वडील म्हणाले जा मी तुला यमाला देऊन टाकलेलं आहे, त्यावेळेला नचिकेतच निघाला
आणि यमाकडे आला. असं घडलं म्हणे यम काही नव्हता त्याच्या राजप्रासादामध्ये, आणि नसल्यामुळे असं घडलं की 3 दिवस त्याला त्याच्या दारामध्ये थांबावं लागलं. त्याला यमाच्या पत्नीने म्हटलं की नचिकेता आत ये, पण तो गेला नाही. तो म्हणाला यम जोपर्यंत येत नाही यमधर्म, तोपर्यंत मी त्याची वाट पाहत इथेच थांबणार. आणि त्यांनी अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही, तपश्चर्येच्या सामर्थ्यानं तो तिथे थांबला. यम ज्या वेळेला परत आला त्यावेळेला यमाची पत्नी असं म्हणाली की आपण या अतिशय तेजस्वी अशा ब्राह्मणाच्या पुत्राला समजावून घ्या. त्याच्या ठाई अलौकिक सामर्थ्य आहे, त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून ब्रह्मचर्य व्रत धारण करून तो आलेला आहे, आणि त्याचा जर अपमान झाला याच्या पुढे तर शाप देण्याचं सामर्थ्य त्याच्या ठाई आहे. तेव्हा त्याला आपण जरा समजावून घेऊया. तुम्ही ताबडतोब जा आणि त्याचं पूजन करा. यम मृत्यूचा स्वामी तोही धावला आणि त्यांनी नचिकेताचं स्वागत केलं. तो म्हणाला मला क्षमा करा, 3 दिवस आपल्याला इथे थांबावं लागलं. आणि म्हणून त्याचं अर्घ्य देऊन पूजन करून यमानी काय सांगितलं, मी आपल्याला 3 वर देतो, मागून घ्या. त्यातलं पहिला वर त्यांनी इतका सुंदर मागितलाय. तो म्हणाला की मी माझ्या पित्याला विचारलं की आपण मला कुणाला देणार. त्यावेळेला माझा पिता माझ्यावर रागावला आणि तो म्हणाला की जा, मी तुला मृत्यूला देऊन टाकले. हे काही बरं झालं नाही. बरं झालं नाही म्हणजे कोणतं बरं झालं नाही? मृत्यूला देऊन टाकलं असं तात मला म्हणाले. याचं दुःख मला नाही. मला दुःख कशाचं आहे ते मला असं रागावून बोलले. तेव्हा आता पहिल्यावर मला असा द्या की वडिलांचा जो राग आहे तो राग सगळा निघून जावा मनामधला. आता म्हणतील जा म्हातारे, कोण काळजी करतो? माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे फ्लॅट आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, सगळं आहे माझ्याकडे, कशाला तुझी काय किंमत आहे? हा काय म्हणतोय ते यमाला की माझ्या वडिलांच्या मध्ये जो क्रोध निर्माण झाला माझ्याबद्दल तो कमी व्हावा. हा सगळा प्रसंग माझे वडील विसरून जाऊ देत. हे ऐकलं यम म्हणाले तथास्तु. केवढं विलक्षण सुंदर मागणं मागितलं. आणि पुढे जाऊन मात्र नचिकेतानी काय मागितलं असेल? त्यांनी ब्रह्मविद्या मागितली, आत्मविद्या, आत्मज्ञान मागितलेलं आहे. दुसरं काही मागितलं नाही. त्याला वाटेल तेवढी प्रलोभनं कुणी या यमानी दाखवली. तो म्हणाला पृथ्वीचं राज्य देतो, नको. त्रिभुवनाचं राज्य देतो, नको. पृथ्वीवरचं सगळं धन देतो, नको. अरे त्रिभुवनाचं धन देतो, संपत्ती देतो, नको. 1 सहस्त्र उत्तमातल्या उत्तम लावण्यवती अप्सरा तुला देतो, नको. असंख्य गोष्टींचं प्रलोभन दाखवलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी नाकारली. तो एकच म्हणाला मला एकच उलगडून दाखवा, आत्मविद्या, ब्रह्मविद्या मला सांगा, बाकी मला काहीही नको. आणि त्यावेळेला यमाला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला खरा ऋषी आहेस. कौतुक केलेलं आहे त्याचं. आणि मग सगळी ब्रह्मविद्या यमानी या नचिकेताला उलगडून दाखवली. कठोपनिषद सगळा संवादच आहे मुळामध्ये. आणि त्याच्यामध्ये ती ब्रह्मविद्या उलगडून दाखवत असताना ते यमानी त्याला असं सांगितलं, हे बघ, वेद ज्याच्यासाठी प्रवृत्त झाले, वेद ज्याचं स्तवन करतात, वेद ज्याची स्तुती गातात, वेदाला ज्याचा ठाव घ्यायचा आहे, अनेक ऋषीजन ज्याच्यासाठी ब्रह्मचर्य व्रत धारण करतात, ज्याच्यासाठी अनंत आचार्य, अनेक ज्ञाते लोक तपश्चर्या करायला प्रवृत्त होतात, शमदमादी संपत्ती धारण करतात, त्याचं सूक्ष्म आणि उत्तमातलं उत्तम रूप कोणतं असेल नचिकेता जाणून घे. ते कोणतं आहे? ते ओंकाराचं आहे. एका अक्षरामध्ये तुला सांगतो, यम म्हणतोय ते ओंकार स्वरूप आहे. आणि म्हणून कठोपनिषदाने म्हटलेलं आहे या ओंकाराचं सामर्थ्य असं आहे. आणि तो ओंकार कोण? तर तो गणेश रूपी आहे, 3.5 मात्रांचा. म्हणून गणेशाला आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये इतकं विशेष स्थान का आहे त्याचं उत्तर इथे आहे. मग अन्य उपनिषद काय सांगतात त्याचाही ठाव आपण जर घ्यायचा प्रयत्न केला, आपले असं लक्षात येईल की प्रश्नोपनिषदामध्ये असं आलेलं आहे. प्रश्नोपनिषदामध्ये पिप्पलाद ऋषींच्याकडे 6 ऋषी गेले. आपल्याला येत नसलेली गोष्ट दुसऱ्याला विचारायला त्या कालखंडामध्ये कोणाला संकोच वाटत नसे. आणि एखाद्या गोष्टीचं उत्तर माहिती नसलं तर आचार्य म्हणत अभ्यास करून सांगतो, त्यातही त्यांना संकोच वाटत नसे.
मग 6 ऋषी जे उठले त्या पिप्पलाद ऋषींच्याकडे गेले. त्यातला एक आहे सुकेशा, दुसरा आहे सत्यकाम, तिसरा आहे सौर्यायणी, चौथा आहे अश्वलायन, पाचवा आहे भार्गव आणि 6वा आहे कबंधी. हे 6 जण गेले. नावं लक्षात ठेवा. हे 6 ऋषी गेले आणि त्यांनी पिप्पलादांना प्रश्न करायला प्रारंभ केला. शेवटी या सगळ्यांना आत्मविद्येचं रहस्य उलगडून हवे म्हणून अनंत प्रश्न विचारले. पण आचार्य अशी सहज विद्या देत नसत. ते म्हणाले, इथे थांबा, माझ्या आश्रमामध्ये थांबा, 1 वर्षभर कठोर ब्रह्मचर्य व्रताचं पालन करा आणि त्याच्यानंतर माझ्या परीक्षेला तुम्ही उत्तीर्ण झालात, मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. मग एकेकानी एक प्रश्न त्याच्या मनामध्ये जो आहे तो विचारला. फार सुंदर प्रश्न आहे, पण त्यातला आपल्या दृष्टीने आत्ता ज्याचा संदर्भ या गणेशाशी आहे, या ज्या ओंकार रूपाशी आहे, तो प्रश्न सत्यकामाने विचारला. आणि सत्यकाम असं म्हणाला की ओंकाराचं सत्य स्वरूप काय, ओंकाराची उपासना केल्यानंतर त्याचं फल कोणतं प्राप्त होतं हे मला उलगडून सांगा. त्यावेळेला पिप्पलाद हसले आणि ते म्हणाले, मी तुला त्याचं स्वरूप उलगडून सांगतो. त्यात त्यांनी ओंकाराचं स्वरूप उलगडत असताना परब्रह्म आणि अपरब्रह्म असे 2 प्रकार केलेत बरं का. ते म्हणाले, हे जे ब्रह्म आहे ना, ओंकार स्वरूप ब्रह्म, त्याचे 2 प्रकार, एक परब्रह्म आणि दुसरं अपरब्रह्म. परब्रह्म म्हणजे ज्याला आपण नित्य, निरंजन, अज, शाश्वत, पुरातन असं जे म्हणतो ब्रह्म, ते परब्रह्म. आणि दुसरं अपरब्रह्म जे आहे, ज्याचं विराट स्वरूप आपल्याला विश्वरूपाने पाहायला मिळतं, ते अपरब्रह्म. मग याची उपासना केल्यानंतर लाभ काय होईल असा प्रश्न त्या सत्यकामाने केला. त्यावेळेला पिप्पलाद हसले आणि ते म्हणाले, अरे त्याचे 3 पद आहेत, त्याच्याही पलीकडे 4था पाद, त्याचा 4था चरण आहे. हा एक पाद आपल्याला ओलांडून जावा लागेल. त्याच्यासाठी काय करायला लागेल? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांची उपासना आपल्याला करावी लागेल. ऋग्वेद हा त्याचा पहिला चरण आहे आणि ऋग्वेदाची उपासना जर केली तर त्याचा लाभ कोणता होणार आहे? तर तो पृथ्वीचा लाभ होणार आहे. मग ज्या वेळेला ऋग्वेद आणि यजुर्वेद या दोघांची तपश्चर्या तुम्ही कराल, आराधना कराल, त्यावेळेला त्या दोन्हीचं मिळून जे फलित असेल ते कोणतं असेल? तर ते अंतरिक्षाचं असेल. आणि मग ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद अशा तिन्हीचा समन्वय, संगम आहे, तिन्हीचा उत्तमातला उत्तम अभ्यास तुम्ही केलेला आहात, मग तुम्हाला स्वर्लोकाची प्राप्ती होईल. पूजेमध्ये आपण म्हणतो ना, कोणती येथे 3 स्थानं कोणती आहेत? भू, भुवहा आणि स्वहा. यातला भूलोक जो आहे तो पृथ्वीचा आहे, भुवरलोक जो आहे तो अंतरिक्षाचा आहे आणि स्वरलोक आहे तो स्वर्गलोकाचा आहे. आता खरा ओंकार जो आहे, जे परब्रह्म आहे, ते याच्याही अतीत आहे असं सत्यकामा तू समज, असं पिप्पलाद ऋषींनी सांगितलं. त्याचं कारण असं आहे की याच्याही पलीकडे ब्रह्मलोक आहे आणि ब्रह्मलोकाच्या पलीकडे सुद्धा फार आपल्याला जायला पाहिजे, ज्या ठिकाणी परब्रह्माची उपासना करता येत नाही, तर त्या परब्रह्माशी आपल्याला तद्रूप व्हायला होतं. अशी उपासना आपल्याला एका विशिष्ट टप्प्यापर्यंत, एका विशिष्ट लोकापर्यंत करता येते, त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही. हे पिप्पलाद ऋषींनी उलगडून सांगितल्यावर त्या सत्यकामाचे म्हणे सगळे संशय नाहीसे झाले. कारण असं आहे, सप्तलोक सांगितलेत, त्यातल्या पहिल्या 3 चरणांचा म्हणजे 3च लोकांचा उलगडा पिप्पलादानी केला. कारण महाहा, जनहा, तपहा, सत्यम हे पुढचे 4 लोक आहेत ना. आपण पूजा करताना म्हणतो ना, ओम भूः, ओम भुवः, ओम स्वहा, ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम. त्याच्या पुढे मग गायत्री मंत्र येतो. मग हे सप्तलोक दाखवून दिले त्यांनी. फक्त त्यांनी सांगितलं काय? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद याची उपासना करत जसं जाल तसा एक एक टप्पा ओलांडून जाल. आणि मग म्हणे त्या सत्यकामाला त्याचं ओंकाराचं काहीच दर्शन घडलं, संपूर्ण दर्शन नाही. अर्थात ते निशंक झाले, कारण गुरुच्या मनामध्येच मुळात कोणताही संदेह नाही. गुरुच्या मनात शिकवताना संदेह असेल तर त्या प्रमाणात तेवढा संदेह शिष्याच्या मनात उतरणारच. पिप्पलाद ऋषींनी आत्मसाक्षात्कार आणि पूर्णावस्थेत करून घेतलेला असल्यामुळे
त्यांचं मन निस्संदेह आहे आणि उत्तर देताना सुद्धा निस्संदेह उत्तर दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्या ओंकार स्वरूपाचं ज्ञान समोरच्या सर्व ऋषींना असत्य कामासहित झालं. हे आम्हाला प्रश्नोपनिषदाने सांगितलं. मग मांडुक्य उपनिषद जे आहे तेही आपल्याला या ओंकाराचं स्वरूप उलगडून सांगतं. सोयम आत्मा चतुष्पात असं म्हटलेलं आहे. हा ओंकार, हा गणेश कसा आहे, त्याचे 4 चरण आहेत, त्याचे 4 पाद आहेत असं म्हणतो. सोयम आत्मा, हा आत्मा परमात्मा कसा आहे, ते चतुष्पात आहेत, म्हणजे 4 चरण असलेला आहे. कोणकोणते चरण आहेत? एक म्हणे त्याची स्थूलावस्था आहे, याला आपण म्हणतो जागृती. सूक्ष्मावस्था आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्वप्न. त्याची कारणावस्था आहे, याला आपण काय म्हणतो? सुषुप्ती. आणि त्याच्याही पलीकडे एक अवस्था आहे, ती अर्धमात्रा ओंकारावरची जी आहे ती, त्याला आपण काय म्हणतो? तुरीय अवस्था असं म्हणतो. मांडुक्य उपनिषदानी हे सगळं उलगडून ही जशी 7 आपल्याला टप्प्यामधून जायचा प्रवास दाखवला, 7 अंग जशी दाखवली, म्हणजे भू भुवः स्वहा इत्यादी, तशी त्याची मुख आहेत म्हणे 19. कोणती? ज्या वेळेला तो विराट स्वरूपामध्ये प्रगट होतो त्यावेळेला अनंत प्रकारे तो प्रगट होत असतो. मग कसा होतो तो? पंचेंद्रियांच्या मार्फत, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण चतुष्ट, ही सगळी त्याची मुखच आहे. म्हणजे रूप रस स्पर्श शब्द गंध ही ज्ञानेंद्रिय, ती ज्याच्यापासून निर्माण होतात ती इंद्रिय, ही कर्मेंद्रिय, आणि त्याच्याही पलीकडे असलेले पंचप्राण आणि मन चित्त बुद्धी आणि अहंकार असं अंतःकरण चतुष्ट आहे. या सगळ्याची मिळून ती 19 मुख झाली असं मांडुक्य उपनिषद आपल्याला सांगतं. या सर्वांवर आपण काल जसा विचार केला तसं त्या त्या इंद्रियाची एक अधिष्ठात्री देवता आहे. त्या देवतेचं पूजन आपल्याला मनोमन करता आलं पाहिजे आणि त्या देवतेचा आदर आपल्याला अंतःकरणापासून करता आला पाहिजे. मग कोण आहे हा जागृत अवस्थेमधला, हा स्थूलावस्थेमधला हा पहिला पाद, पहिला चरण कोण आहे? तर तो वैश्वानर आहे. विश्वरूपी नर तो वैश्वानर आहे. त्याचा दुसरा जो पद आहे तो तेजस स्वरूपाचा आहे, म्हणजे तो स्वप्नाचा आहे. आणि त्याच्याही पलीकडचा म्हणजे अर्थात सुषुप्तीचा जो दाखवलेला आहे, कारणाचा जो दाखवलेला आहे, तो कोणता आहे? तर तो घनप्रज्ञ प्राज्ञ आहे. म्हणजे पहिला आहे तो वैश्वानर, दुसरा आहे तो तेजस आणि तिसरा आहे तो प्राज्ञ आहे. आणि तुरीय अवस्था आहे ना, ही त्याच्या पलीकडे आहे म्हणून मांडुक्य उपनिषदाने सांगितलं. याला इतका सखोल अर्थ आहे की जाणून घ्यायला पाहिजे. याचं नातं उत्पत्ती स्थिती लयाशी कुठेतरी आहे. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि प्रत्यक्ष त्याच्या पलीकडची असलेली सुषुप्ती, यांचं नातं कोणाशी आहे? तर उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हीशी आहे. आणि तुरीय अवस्था जी जिथपर्यंत साधकाला किंवा उपासकाला जाऊन पोचायचे ती त्याच्याही पलीकडे, हे समजावून घ्या. मग मांडुक्य उपनिषदाने असं का सांगितलं? हा एक एक पाद आपल्याला का दाखवला त्यांनी? त्याचं कारण असं आहे की तूच करता, तूच धरता, तूच हरता, हे पुढे म्हटलेलं आहे. अधिदैविक खंडामध्येच गणक ऋषींनी या ओंकार स्वरूपाचं वर्णन करत असताना तूच करता, तूच धरता, तूच हरता, म्हणजे त्याचं नातं कुठे आलं? उत्पत्ती स्थिती लयाशी आलं. ते नातं स्पष्ट करायचे म्हणून अगोदरच इथे मांडुक्य उपनिषदाने आपल्याला असं दाखवून दिलेलं आहे. याचे बाबा 4 चरण आहेत, ते समजावून घ्या. आणि ते कोणते आहेत? आत्ता स्पष्ट झाले. स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे. म्हणजे काय आहेत? तर जागृत अवस्था, स्वप्न, सुषुप्ती आणि शेवटी तुरीय अवस्था. पुढे आपण याचं थोडंसं विवेचन करूया म्हणजे सोपं होईल. कारण सगळ्यांचे चेहरे एकदम तत्वज्ञ असल्यासारखे मला दिसायला लागले. अवघड वाटायला लागतं काही वेळेला, पण फारसं अवघड नाहीये. आपण जसं पुढे जाऊ तसे थोडंसं सोपं होत जाणार. ओम इति ब्रह्म असं तैत्तिरीय उपनिषदाने म्हटलेलं आहे. ओम ब्रह्म अनुकृती ही असंही म्हटलेलं आहे. म्हणजे ते हे ओंकार हेच ब्रह्म आहे. अनुकृती म्हणजे उपासना बरं का.
त्या ब्रह्माची उपासना करावी असं तैत्तिरीय उपनिषद आम्हाला सांगतं. आणि त्याच्यामध्ये फार मोठा भाव भरलेला आहे. उपासनेचा पाया कशाचा असतो तर 2 गोष्टी 3 गोष्टी त्याच्यात प्रधान आहेत असं आम्हाला सर्व ऋषीजनांनी सांगितले. एक तप, दुसरं शमदमादी संपत्ती, तिसरं ब्रह्मचर्य. याच्याशिवाय त्या ओंकार स्वरूपाचं दर्शन होत नाही. ते ओंकार स्वरूप आकळत नाही. गणेशाचं दर्शन त्याशिवाय होणं शक्य नाही. म्हणजे हा सगळा उपासनेचा भक्तियुक्त मार्ग असला तरी ज्ञान त्याच्यामध्ये प्रधान आहे असं सर्व ऋषी सांगतात. मग केवळ भक्ती म्हणजे गवणी भक्तीने जाऊन आपल्याला चालणार नाही. त्याच्यामध्ये ज्ञानयुक्त भक्ती कुठेतरी करायला पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. म्हणून मग गणक ऋषी असं म्हणाले की सगळ्या या उपनिषदांनी ओंकाराचं असं स्तवन केलेलं आहे. त्याचे विविध चरण दाखवलेले आहेत आम्हाला आणि सांगितलेलं आहे की सर्व वैदिक वाङ्मयांनी ज्याची उपासना केली आणि जे पुन्हा पुन्हा त्याचा उद्घोष करत राहिलेलं आहे त्याचं सार कोणतं आहे ते एका अक्षरामध्ये सांगता येईल आणि ते अक्षर म्हणजे ओंकार. म्हणून मग गणक ऋषी म्हणतात ओम नमस्ते गणपतये. मग आता हा गणांचा पती कोण आहे? हा गणपती आहे. ओंकार स्वरूप असलेला गणपती आहे. मग आता हे गण कोण आहेत? त्याची रूप याज्ञवल्क्य स्मृतीमधली मी सांगितली आपल्याला. 6 वेगवेगळ्या प्रकारची आहेत. मग राजपुत्र आहे, कुष्मांड आहे, इत्यादी इत्यादी 6 रूप आपण जी पाहिली. मग त्याचा तो केवळ गणपती आहे का? केवळ त्या प्रमथांचा तो अधिनायक आहे का? नाही, तेवढ्यापुरता तो मर्यादित नाहीये. आपण त्रिगुण म्हणतो, सत्व रज तम. या सत्व रज तमाचा तो एका दृष्टीने अधिपती आहे. आणि जो सत्व रजगुण निर्माण करतो तो त्यांच्या पलीकडे असणार हे उघडच आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण तमाकडून रजाकडे, रजाकडून सत्वाकडे आणि सत्वाकडून त्रिगुणाच्या अतीत होतं त्यावेळेला मग आपल्याला त्या गणेशाचं किंवा ओंकाराचं दर्शन होतं असा त्याचा स्पष्ट आणि स्वच्छ अर्थ आहे. म्हणून तर अर्जुनाला निस्त्रय गुण्यो भव अर्जुन म्हटलं. त्याचा अर्थच आहे की तुला सत्वाच्याही पलीकडे कुठेतरी अर्जुना जावं लागणार आहे. त्यावेळेला त्या परब्रह्म परमात्म्याचं दर्शन घेता येईल. मग गण आता कशाला म्हणायचं? जो मोजला जातो किंवा जो मोजतो अशी त्याची व्याख्या केलेली आहे बरं का संस्कृत वाङ्मयामध्ये. मग जो आपल्याला कशाने मोजावा लागेल तो काय फुटपट्टीने मोजता येणार नाही. ती लांबलचक टेप घेऊन आपल्याला मोजता येणार नाही. ते मोजावं कशानं लागेल? आपल्या ठाई सत्वयुक्त चित्तवृत्ती निर्माण करून नंतरच त्याला मोजावं लागेल, नंतरच त्याला तुळावं लागेल, नंतरच त्याचं स्वरूप आपल्याला समजावून घ्यावं लागेल. ते जर आपण घेतलं नाही तर गणपतीचा अर्थही आपल्याला उलगडणार नाही. ओम नमस्ते गणपतये. मग त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. तू कोण आहेस हे गजानन आहे गणेश ओंकार रूपी? तर तू प्रत्यक्ष तत्व आहेस असं गणक ऋषी म्हणतायत. आता तू प्रत्यक्ष तत्व आहेस म्हणजे कोण आहेस? तत्व कशाला म्हणतात? तत् आणि त्व असे 2 पद त्या तत्वामध्ये आलेली आहेत. संधी त्यातला जर लक्षात घेतला तर मग ज्याच्यामुळे आपल्याला ओंकाराचं किंवा परब्रह्माचं यथार्थ रूप उलगडतं, त्याचं ज्ञान होतं आपल्याला, त्याला तत्व म्हणतात. प्रत्येक तत्वज्ञानामध्ये, प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक संप्रदायामध्ये, प्रत्येक आचार्य आणि संतांच्या विचारामध्ये काही ना काहीतरी तत्व लोकांनी स्वीकारलेली आहेत आणि म्हणूनच ते पुढे जाऊ शकलेले आहेत. मग आपल्याला ज्ञात आहे की सांख्य हे 2 तत्व मानतात. एक पुरुष आणि दुसरं प्रकृती. सांख्यानी 2 तत्व मानली. द्वैती जे आहेत तेही 2 तत्व मानतात. म्हणजे कोणती? एक स्वतंत्र आणि दुसरं अस्वतंत्र. रामानुजांनी सुद्धा आपल्याला ज्ञात आहे का की 2 तत्व मानलेली आहेत. एक द्रव्य आणि एक अद्रव्य अशी 2 तत्व रामानुजाचार्यांनी मानलेली आहेत. ज्यांनी विशिष्ट द्वैत निर्माण केलं, तत्वज्ञान निर्माण केलं, त्यांनी 2 तत्व मानलेली आहेत. मग बौद्ध जे आहेत ते काय म्हणतात? ते म्हणतात आम्ही एक शून्य एकमेव तत्व मानतो, पण ते आपल्या परब्रह्मापेक्षा मात्र वेगळं आहे. मग जैन काय म्हणाले? जीव आणि अजीव अशी आम्ही 2 तत्व मानतो. मग पाशुपत मताचे जे आहेत ते काय म्हणाले की आम्ही 3 तत्व मानतो.
मग त्याच्यामध्ये पती आहे, पशु आहे, जीव आहे, 3 प्रकारचे ज्या गोष्टी आहेत, आमची 3 तत्व आहेत. चार्वाक दर्शनामध्ये 4 तत्व मानलेली आहेत. आकाश वगळता म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4 तत्व चार्वाक दर्शनाने मानलेली आहेत. वैष्णव तांत्र जे आहे ना त्याच्यामध्ये 5 तत्व मानलेली आहेत. त्याच्यामध्ये गुरु, मन, मंत्र, देव आणि ध्यान अशी 5 तत्व सांगितलेली आहेत. असं कितीतरी म्हणजे प्रत्येक संप्रदाय, प्रत्येक उपासनेचा वर्ग, प्रत्येक शाखा तत्वज्ञानाची यांनी मूलभूत आपल्या उपासनेला म्हणून काही ना काही तत्व मानलेली आहेत. अहो सांख्य कपिलानी तर 25 तत्व मानलेली आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्याच्या 5 तन्मात्रा सगळं मिळून 25 पर्यंत संख्या त्यांची येते. योग त्याच्या पुढे शेश्वर योग जो आहे तो त्याच्याही पुढे एक गेलाय. ईश्वर हे 26वे तत्व त्यांनी मानले. त्यांची 26 तत्व आहेत. पण ही सगळी आपण इथे बाजूला सारायची. कारण ओंकाराचं आणि गणपतीचं स्वरूप जर समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला वेदांताचा विचार करावा लागणार आहे. कारण उपनिषद म्हणजे वेदांत आहे. या वेदांतानी एकमेव तत्व मानलेलं आहे, जे अजर, अक्षर, अमर, शब्दामध्ये वर्णन न करता येण्यासारखं निरंजन, निराकार, निर्गुण स्वरूप आहे. ते परब्रह्म चैतन्य रूप ओंकार हेच एक आदि तत्व आहे असं मान्य केलेलं आहे. शंकराचार्यांनी त्याचं विवेचन करताना असं म्हटले की तत्वमसी म्हणजे काय, तर तत् हे सर्वनाम आहे. तत् हे सर्वनाम आहे असं म्हटलं. शंकराचार्य म्हणतात सर्वनाम सगळ्यांना लागू करता येतं आणि ब्रह्म म्हणे असं सर्वनाम आहे, विशेष नाम म्हटलेलं नाही. त्याच्यामध्ये सगळे समाविष्ट होऊ शकतात असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे कसं, एक उदाहरण घेऊया, मातीचं उदाहरण घेऊ. माती हे सर्वनाम आहे, पण मातीचे प्रकार विशिष्ट तुम्हाला वेगवेगळे सांगता येतील. तांबडी माती, पांढरी माती, काळी माती, शुभ्र माती, शाडू सदृश माती, हे मातीचे प्रकार झाले. पण माती हे सर्वनाम राहिलं. आपल्या लक्षात आलं असेल. मग आणखीन पुढे जाऊन आपल्याला पाहता येईल की फुलं आहेत, वृक्ष आहेत. फूल हे काय झालं, सर्वनाम झालं. फूल म्हणजे मराठीतलं म्हणतोय मी. मग गुलाबाचं फूल आहे, शेवंतीचं आहे, सदाफुलीचं आहे, कण्हेरीचं आहे, जुईचं आहे, जाईचं आहे, अनंत प्रकारची फुलं आहेत. पण त्याचे प्रकार म्हणून सांगता येतील. पण फूल मात्र हे सर्वनाम झालं. वृक्ष अनंत प्रकारचे आहेत. आंब्याचा आहे, साग आहे, सुबाभळ आहे, अनंत प्रकारचे वृक्ष आहेत. ताल आहे, तमाल आहे, अनंत प्रकारचे वृक्ष आपल्याकडे आहेत. पण वृक्ष हे सर्वनाम झालं ना, म्हणून तत् हे सर्वनाम. आणि मग भावात्मक असा त्याला तो प्रत्यय लागतो आणि त्याच्यापासून तत्व सिद्धी होते असं शंकराचार्य म्हणतात. ते तत्व कोणतं, तर ते ओंकार रूपी परब्रह्म स्वरूपी तत्व आहे हे शंकराचार्यांनी सांगितलं. म्हणून मग आपल्याकडे तत्वमसी असा उल्लेख आलेला आहे. म्हणून इथे गजाननाला गणक ऋषीने म्हटलेलं आहे त्वमेव प्रत्यक्षम, साक्षात तू प्रत्यक्ष तत्व आहेस. कोणतं, तत्वमसी. जिथे जीवात्मा परमात्मा असी म्हणजे ज्यांचा संगम होतो, अद्वैत प्रस्थापित होतं, निर्द्वंद्व अवस्था प्राप्त होते, त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं तत्वमसी. आपल्या उपनिषदांनी 4 महावाक्य सांगितलेली आहेत. आपल्याला ज्ञात असतील, फक्त उजळणी व्हावी म्हणून सांगतो. आपल्याला ऋग्वेदानी असं सांगितलं की प्रज्ञानम ब्रह्म, मगाशी घनप्रज्ञ प्राज्ञ म्हटलं ना, 3री अवस्था, तोच तो. तर प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदाचं महावाक्य आहे. यजुर्वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी असं आहे. सामवेदाचं महावाक्य तत्वमसी आहे. आणि अथर्ववेदाचं महावाक्य अयमात्मा ब्रह्म असं आहे. या 4चा अर्थ एकच, काही फरक नाहीये. सगळं एका दृष्टीनं सारखंच आहे. फक्त अभिव्यक्ती आविष्कार शब्दांचा भिन्न आहे. पण 4चा अर्थ एकच की ते जे काही परब्रह्म परमात्मा आहे, ओंकार स्वरूप गणेशाचं आहे, तेच सत्य स्वरूप आहे, तेच सत आहे, तेच एकमेव आहे. या 4चा अर्थ तोच आहे. आपल्याकडे आपण हे उपनिषदांच्या मदतीनं सगळं उलगडा करतो आहोत, कारण उपनिषदावरच आधारलेलं सगळं आहे ना. छांदोग्य उपनिषद आपल्याला माहिती आहे. आणि छांदोग्य उपनिषदामध्ये एक संवाद आलाय, फार सुंदर संवाद आहे. आणि तो पिता आणि पुत्राचा आहे. जसा काल आपण
भार्गव म्हणजे भृगूचा आणि वरुणाचा पाहिला तसा संवाद हा छांदोग्य उपनिषदामध्ये. त्या छांदोग्य उपनिषदामध्ये अरुण नावाचे ऋषी आहे. त्या अरुणांचा जो पुत्र, तो अरुणाचा पुत्र म्हणून त्यांचं नाव झालं अरुणी. आणि पुढे त्यांना उद्दालक अरुणी असं म्हणायला लागले. हा अत्यंत विद्वान आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे असा समर्थ आचार्य आणि समर्थ ऋषी आहे. त्याला जो पुत्र झाला त्याचं नाव आहे श्वेतकेतू. हा जसा थोडा मोठा झाला तसं या उद्दालक अरुणीनी त्याला सांगितलं, हे पहा मी एक यज्ञ चालवायला जातोय, पण आपल्या कुळामधले पुत्र शिक्षण घेतात. काय सांगितलं पहा वडिलांनी, आपल्या कुळामधले पुत्र विद्वान होण्यासाठी गुरुकुली जाऊन वस्ती करतात आणि गुरुच्या मुखामधून सगळी विद्या आत्मसात करतात, आत्मज्ञानी होण्याचा प्रयत्न करतात, शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तू आता इथून उठ, गुरुकुलामध्ये जा आणि राहा. हे सांगितल्याबरोबर श्वेतकेतूनी आपल्या वडिलांची आज्ञा ऐकली. आज्ञाधारक पुत्र होता आणि तो निघाला. इकडे उद्दालक अरुणी यज्ञ चालवायला निघून गेले आणि हा आपल्या आईची आज्ञा घेऊन वडिलांचे आशीर्वाद घेऊन जो निघाला तो गुरुग्रहामध्ये जाऊन राहिला. तिथे त्यांनी उत्तमातली उत्तम आत्मविद्या प्राप्त केली आणि तो आपल्या गुरुजनांचा अतिशय लाडका झाला. गुरुजनांचा लाडका झाला की थोडे त्याला घमेंड येते. असं होतं, त्याला वाटायला लागतं आपण खूप शहाणे आहोत, आपण खूप हुशार आहोत, आपण खूप विद्वान आहोत. पण तो असतोच तितका असं नाही. पण याला थोडी गची बाधा झाली आणि सगळं ज्ञान प्राप्त करून हा परत आला. त्याला वाटत होतं आपण सगळं ज्ञान मिळवलं, पण सगळं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं नाहीये. त्याला वाटायचं फक्त की आपण सर्वज्ञानी झालं. परत आला आणि त्याचं वर्तन घरामधलं तो आश्रमामध्ये परत आल्यानंतर उद्दालक अरुणीनी पाहिलं आणि त्यांना वाईट वाटलं की हा मुलगा इतका मानी कसा झाला, हा मुलगा इतका गर्विष्ठ कसा झाला, हा असा अनम्र कसा झाला. खरं तर गुरुचरणी सेवा केल्यानंतर विनम्र व्हायला पाहिजे. एक एक वचन बोलताना अत्यंत नम्रतेनं त्यानं विनम्रपणे सावधानपणे शरण जाऊन बोललं पाहिजे. पण असं काही आपला पुत्र करताना दिसत नाहीये. हा श्वेतकेतू असं कसं काय वागायला लागला. म्हणून त्यांनी पाहिलं. एके दिवशी त्याला बोलवलं श्वेतकेतूला आणि ते म्हणाले, बेटा अरे तू गुरुगृही जाऊन आलास, एवढं ज्ञान सगळं प्राप्त केलंस, पण मला सांग की तू कशामुळे एवढा मानी आणि अनम्र झालेला आहेस. त्यावेळी तो चपापला, कारण त्याला हे जाणवलेलं नव्हतं की कोणी प्रत्यक्ष आपल्या मुखावर आपल्याला असं म्हणेल. त्यावेळी तो सांगायला लागला की मी गुरुगृही इतकं ज्ञान प्राप्त करून घेतलं, तितकं मिळवलं. त्यावेळी ते हसले आणि ते म्हणाले, हे पहा एकाच ज्ञान प्राप्त केल्यामुळे सर्वाच ज्ञान प्राप्त होतं, असा उपदेश तू धारण केलायस का. त्यावेळी तो चपापला, त्याला कळेना वडील काय म्हणतायत. तो म्हणाला, असं मला माझ्या काही गुरुजींनी शिकवलेलं नाहीये. त्यावेळी उद्दालक अरुणी हसले आणि ते म्हणाले, बेटा मग तुला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते पूर्ण नाहीये, अपूर्ण आहे ज्ञान. मग हे तुला संपूर्ण ज्ञान धारण करावं लागेल. मग तो म्हणाला, हा उपदेश कसा आहे मला जरा समजावून सांगा. उद्दालक अरुणी हसले आणि ते म्हणाले, हे पहा सोन्याचं ज्ञान झालं म्हणजे जसं सगळ्या सुवर्ण अलंकारांचं ज्ञान होतं, मातीचं ज्ञान झालं म्हणजे सगळ्या मृद विकारांचं जसं ज्ञान होतं, एका लोखंड धातूचं ज्ञान झालं म्हणजे त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या विकार स्वरूप सर्व वस्तूंचं ज्ञान होतं, तसं एकमेव जे तत्व आहे ते तुला उलगडलेलं आहे का. त्यावेळी तो म्हणाला नाही आणि मग शरण गेलाय वडिलांना. शरण जाऊन काय म्हणतोय, अधिही भगवो ब्रह्मेती. जसं भृगु वरुणांच्या चरणावर शरण गेला तसा शरण गेला आणि म्हणतोय मला परब्रह्म म्हणजे काय ते समजावून सांग. त्यावेळेला त्यांनी उलगडून दाखवायला प्रारंभ केला. ते असं म्हणतायत की जसं सोन्याचे सगळे अलंकार होतात, मी तुला सांगितलं, त्याचे विकार होतात. विकार आहेत एका दृष्टीने. मूळ जे सोन आहे त्याचा विकार झालेला आहे आणि विकार झाला म्हणून अलंकार तयार झालेले आहेत. पण एका विशिष्ट टप्प्यापर्यंत विकार सुद्धा उपकारक असतात. दुधाचं दही होणं हा विकार आहे, आमच्या गृहिणी मान्य करतील सगळ्या. पण त्या कोणत्या टप्प्यापर्यंत तो विकार व्हावा याला काही मर्यादा आहे. एका विशिष्ट टप्प्याच्या पलीकडे तो विकार झाला तर मग ते दही टाकून द्यावं लागतं. ते किती आंबट होईल, नासून जाईल, घाण होईल, ते टाकून द्यावं लागतं. दूध नासतं, टाकून द्यावं लागतं. पण विकारच असतो, अंशतः तो विकार झालेला असतो.
म्हणून मग त्याच्यातून आपल्याला ताक करता येतं. दयाचं ताक हा अंशतः झालेला विकारच आहे, आणि त्या ताकाचं घुसळून काढलेलं लोणी हा सुद्धा विकारच आहे, एक अंशतः. पण एकदा ते लोणी घुसळून काढलं की किती वेळेला पाण्यातून ताकात टाका ते त्यात मिसळत नाही पुन्हा. म्हणजे आपण स्थूलाकडून सूक्ष्माकडे हळूहळू प्रवास करत जातो. उद्दालक अरुणी आपल्या पुत्राला समजावून सांगतायत. म्हणजे विशिष्ट टप्प्यापर्यंतचा विकार मानवी आयुष्यामध्ये घडतो, आणि तो स्वीकारूनच एक पाऊल आपल्याला पुढे टाकावं लागतं. हे बरोबर आहे. म्हणजे हे गृहीतक चित्तामध्ये नसेल तर मग तुम्हाला ओंकाराचंही रूप कळणार नाही आणि गणेशाचंही रूप उलगडणार नाही. उद्दालक अरुणी त्याला असं सांगतायत, अरे पहा बरं, अन्न आहे, जल आहे, तेज आहे. हा पुरुष ज्या वेळेला एखादा पराक्रम करतो, घाम त्याच्या देहातून निघतो, आपोमय आहे. आणि म्हणून ईश्वराचं स्वरूप आमच्या पूर्वजांनी तसंच वर्णन करून ठेवलेलं आहे. पण अन्न, जल आणि तेज याच्यामधून शरीरामध्ये काहीतरी निर्माण होत असतं. ते काय आहे ते तू समजावून घे. ते सांगतायत, कारण या अन्नाचा संबंध मनाशी आहे. तेज आपण धारण करतो, पण त्याच्यासाठी तैल, घृतादी काही पदार्थ आपल्याला सेवन करावे लागतात. हे सर्वार्थानं सत्य आहे. जल आपण धारण करतो, आणि मग त्याच्यामधून काय आहे, मन, प्राण हे काहीतरी धारण करत असतात, आणि त्याच्या सूक्ष्मावस्था मानवाला प्रत्ययाला येत असतात. हे उद्दालक अरुणींनी ज्या वेळेला समजावून सांगितलं, त्यावेळी त्याला तो ज्ञान ग्रहण करणारा विद्यार्थी आहे. तो म्हणाला, तात मला आणखीन हे सगळं समजावून सांगा. त्यावेळी ते हसले आणि ते म्हणाले, हे बघ, एकापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे, आणि ते सतापासून निर्माण झाले. असतापासून सत कधी निर्माण होणार नाही. वंध्या स्त्रीला पुत्र कसा होईल सांग बरं. तेव्हा मनामध्ये एक पक्की खूण अशी बाळग की सतापासून असत झालेलं आहे, असतापासून सत नाही. आता हे ज्या वेळेला चित्तामध्ये तू पक्का आपल्या धारण करशील, त्यावेळेला मग तुला काय उलगडेल. अरे मधमाशा पोळं करतात, आणि पोळं केल्यानंतर अनेक ठिकाणचा मध गोळा करून आणतात आणि त्या पोळ्यामध्ये भरून ठेवतात. मग त्यांना असं सांगता येत नाही की हा मध अमुक ठिकाणून आणलेला आहे, नाही सांगता येणार. मध सगळा त्याचा संचय झालाय, आणि मध सगळा आता एकत्र आलेला आहे. एकत्र आल्यामुळे त्यातला कोणता थेंब कुठून आणलेला आहे हे कसं कळणार. जीवात्मा परमात्म्याशी मिसळून गेल्यानंतर कोणता जीवात्मा कुठला आहे हे सांगायचं कारणच उरणार नाही. कारण तिथे अद्वैतच तद्रूपता, स्वरूपता आपोआपच प्रस्थापित झालेली आहे. त्यावेळेला त्याला इतका आनंद झाला त्या श्वेतकेतूला, आणि तो म्हणतोय, तात मला आणखीन हे समजावून सांगा. त्यावेळी ते म्हणाले, शाबास, विद्यार्थी असावा तर असा, नाहीतर लोक म्हणतात पुरे बास, आता खूप झालं, फार जड झालं, आता एवढं पचूया पहिल्यांदा, नंतर बघूया. ज्ञान ग्रहण करणारे विद्यार्थीच भेटत नाहीत, कमी भेटतात, असं दुर्दैव आहे समाजाचं. पुरे म्हणतात, गाईड मधलं तेवढं सांगा, पुस्तकाच्या पलीकडे जाऊ नका कृपा करून. आम्हाला परीक्षेत जेवढं उपयोगी आहे ना तेवढं सांगा. आपल्याकडे परीक्षा शलाका न्यायाने करत असत. पोथीचं कुठलंही पान उलगडून टाकायचं आणि त्यातले प्रश्न विचारायचे. तोंडी परीक्षा असत, मग कॉपीला वावच नाही. हो, किती सुंदर परीक्षा पद्धती होती पहा आपल्याकडे. लेखी परीक्षा असली की कॉपी करतो मनुष्य, बघून लिहायला प्रवृत्त होतं. आपल्याकडे मुळात गंमतच अशी होती, तोंडी परीक्षा मुख्यतः. तिथे कॉपीला वाव नाही. अंतरंगात असेल, आत धारण केलेलं असेल, स्मरणशक्ती असेल तर प्रगट होईल, होणारच नाही. श्वेतकेतू म्हणाला, तात हे इतकं सुंदर आहे, हे मी कधी ऐकलेलं नव्हतं गुरुकुलामध्ये राहून सुद्धा, मला हे समजावून सांगा. मी वेदाध्ययन केलं, पण मी शब्द शिकलो, त्याचे मंत्र कसे करायचे मला आता हळूहळू कळायला लागले. मग त्यांनी आणि उलगडून दाखवलं. ते म्हणाले, हे पहा, नद्यांचे पाण्याचे प्रवाह असतात, अंती कुठे धावतात. मग गंगा असो, यमुना असो, गोदावरी असो, सरस्वती असो, नर्मदा असो, सिंधू असो, कावेरी असो, आपण स्नान करताना या नद्यांची नावं घेतो. या नद्यांचे सगळे प्रभाव कुठे जाऊन मिळतात तर सागराला जाऊन मिळतात. एकदा सागरामध्ये त्या नद्या जाऊन मिसळल्या की मग आपल्याला दाखवता येत नाही की हे गंगेचं पाणी बर का, हे यमुनेचं पाणी बर का, हे गोदावरीचं नाही सांगता येणार. हे कावेरीचं पाणी वेगळं आहे, दाखवता येणार नाही. त्या सगळ्या नद्या त्या सागराला जाऊन मिसळलेल्या आहेत.
तसं सतातून जे जे निर्माण झाले ते माघारी वळून पुन्हा एकदा त्या सतालाच जाऊन मिळणार आहे. आणि ते मिळालं की मग व्यक्ती राहिलीच नाही, तिथे अद्वैत प्रस्थापित झालं. त्यावेळी त्याला इतका आनंद झाला, तो म्हणतोय तात मला आणखीन समजावून सांगा. किती चिवट आहे पहा. श्वेतकेतू सारखा असलं पाहिजे, नचिकेतासारखा असलं पाहिजे, कशासारखा असलं पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांनी, हा आशय आपल्या धर्मग्रंथांनी उलगडून दाखवलेला. त्यावेळी ते हसले प्रसन्नपणे आणि ते म्हणतात पुत्रा ऐक, मी तुला आणखीन समजावून सांगतो. त्यांनी असं सांगितलं, समोर हा वृक्ष आहे ना, त्याचं एक फळ घेऊन ये. तो फळ घेऊन आला. आता म्हणाले फळ फोड. हे फळ फोडल्यानंतर काय दिसतं? स्थूल बिया दिसत आहेत, पण सूक्ष्म बरंच आहे, ते सगळं काही मला दिसत नाहीये. त्यावेळी ते हसले आणि ते म्हणाले, अरे जशा तुला बिया दिसत नाहीये त्यातल्या काही अत्यंत सूक्ष्म आहेत, त्याची वाढ अजून पूर्ण झालेली नाहीये, पण त्या बी मधून पाहिलंच केवढा वृक्ष फोफावलेला आहे. तसं चैतन्य स्वरूप सूक्ष्मातिसूक्ष्म जे ओंकार आहे, त्या ओंकार स्वरूपातून हे सगळं विश्व प्रगट झालेलं आहे. बरं, त्या परब्रह्मातून, त्या ओंकारातून, त्या परमात्म्यातून, परब्रह्मातून सगळं दृश्य रूप आपल्याला दिसतंय. त्यावेळी त्याला अतिशय आनंद वाटला. मग त्यांनी आणि गंमत केली उद्दाल कारुणीनी. त्यांनी त्या आपल्या श्वेतकेतूला पुत्राला बोलवलं आणि ते म्हणाले एका पेल्यामध्ये पाणी घेऊन ये. तू पाणी घेऊन आला. त्याच्यात म्हणाले आता मीठ टाक थोडस. त्यांनी मीठ टाकलं. रामकृष्ण परमहंस म्हणत असतात ना की मिठाची बाहुली कशाला गेली म्हणे? सागराचा तळ शोधायला गेली. कसं होईल? सागरामध्ये मिसळूनच गेली. मग ती बाहुली राहिली नाही, मीठही राहिलं नाही, सागर स्वरूप सगळं होऊन गेलं. इथे दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं रात्रभर पाणी झाकून ठेव. श्वेतकेतूनी पाणी झाकून ठेवलं आणि मग म्हणाले ते पाणी पिऊन बघ. पिऊन पाहिलं तर कसं लागते? खारट लागते पाणी. मग आता असं कर, वरचं पाणी थोडं बाजूला ढकल आणि तळातलं पाणी उचलता येते का बघ. उचललं. ते थोडस प्राशन कर. कसं लागते? खारट लागते. अजून वरचा तरंग बाजूला ढकल, मध्यातलं पाणी उचलून बघ कसं लागते. तसंच लागते. मग आता मला यातलं मीठ वेगळं करून दाखव. नाही, ते आता या पाण्यामध्ये मिसळून गेलं. माझ्याकडे प्रयोगशाळा नाहीये. मग आता काय? मग हे जसं लवण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिसळून गेलेलं आहे, पण तरी त्याचं ज्ञान तुला चवीनं झालं, तसं त्या परब्रह्म स्वरूपामध्ये जे जे मिसळतं किंवा त्याच्यापासून जे अभिव्यक्त होतं त्याचं ज्ञान कशातून होतं? आत्मज्ञानामुळे, ओंकाराचं स्वरूप कळल्यामुळे, परमात्मा परब्रह्म उलगडल्यामुळे. हे ऐकल्यानंतर म्हणे श्वेतकेतू आत्मज्ञानी झाला. अनंत आम्ही ते ऐकतोच, आम्ही ते वाचतोच, पण आम्ही सगळे आत्मज्ञानी का होत नाही असा प्रश्न निर्माण होईल. त्याचं कारण आहे त्याच्या मागची जी तपश्चर्या पाहिजे, त्याच्या मागे शमदमादी संपत्ती जी धारण करायला पाहिजे, त्याच्यासाठी ब्रह्मचर्य व्रताचं जे पालन करायला पाहिजे ते आम्ही करत नाही. आणि म्हणून तेवढं आत्मज्ञान आम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून मग तत्वमसी याचा अर्थ काय झाला? अगदी साधा आहे, सोप्यात सोपा करून सांगतो आपल्याला. तत् म्हणजे परब्रह्म, परमात्मा. त्वम म्हणजे जीवात्मा, आपल्यापैकी प्रत्येक जण. असी म्हणजे त्या दोघांचं संमिलन म्हणजे अद्वैत. याला तत्वमसी म्हणायचं. आता याची चतुष्टी आहे बर का, म्हणजे तत्पदाची चतुष्टी आहे आणि त्वम पदाची सुद्धा चतुष्टी आहे. ती कळली पाहिजे. त्वम पदाची कोणती आहे? स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आणि तत्पदाची कोणती आहे? ती मूळ प्रकृती, अव्याकृत, हिरण्यगर्भ आणि मग विराट त्याच्या पलीकडे. त्यात इतकं खोल जायची गरज नाही, सगळ्या डोक्यात गोंधळून जाईल. चतुष्टी फक्त लक्षामध्ये ठेवा की तत्पदाची चतुष्टी आहे. एकीकडे विराट आहे आणि एकीकडे ती तुरीय अवस्था अंतिम आहे. तेवढी ध्यानामध्ये आपण ठेवायची. मग तत् आणि त्वम याचा आशय कसा घ्यायचा? त्वम म्हणजे प्रत्येगात्मा किंवा जीवात्मा आणि तत् म्हणजे परमात्मा. आणि म्हणून शंकराचार्य जे म्हणाले सर्वार्थाने सत्य आहे. काय? कोटी कोटी ग्रंथामध्ये जे म्हटलेलं आहे ना, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटीभिः
ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरः. जगन मिथ्या, मिथ्या कोणत्या अर्थानं? अंतिम सत्य नाही या अर्थाने. ती केवळ व्यावहारिक सत्य एवढं लक्षात ठेवायचं. आणि जीव हा परमात्म्याहून परब्रह्माहून भिन्न नाही. तीन गोष्टीमध्ये हे तीन स्तंभ आहेत भारतीय तत्वज्ञानाचे, अद्वैत तत्वज्ञानाचे, औपनिषदिक तत्वज्ञानाचे, सगळ्या वेदांताचे तीन स्तंभ कोणते असतील तर हे तीन स्तंभ. ब्रह्म सत्यम पहिला, जगन मिथ्या दुसरा आणि जीव ब्रह्मैव नापरः तिसरा. याच्यामध्ये सगळा आशय उलगडून गेलेला आहे. केवढा सुंदर आशय शंकराचार्यांनी प्रगट केला. मग आपण त्वम आहोत, आपण तत्व व्हायचा प्रयत्न करायचा. ज्या वेळेला हे अद्वैत साधेल त्यावेळेला आपलेही गुरुजी आपल्याला आनंदाने म्हणतील, श्वेतकेतो तत्वमसी. अरे तू ते तत्वच आहेस बरं, ते परब्रह्म तूच आहेस बरं. आम्ही त्वम पदावरून कधी उंच व्हायचा प्रयत्न करतच नाही. कारण त्याच्यामधला निखळ आनंद काय आहे याची चव, याचा अनुभव आम्ही कधी घेतलेला नसतो. त्याच्या पलीकडे जेव्हा कुठेतरी आपण जातो त्यावेळेला त्याचा अनुभव आपल्याला यायला लागतो. एकदा तो अनुभव प्राप्त झाला की मग कळायला लागतं, अरे किती सुंदर याचं स्वरूप आहे, किती सौख्यदायी आहे. आणि आपण पंचेंद्रियावर आधारलेलं जे सौख्य प्राप्त करायचा प्रयत्न करतो त्याच्यापेक्षा कितीतरी हे सुंदर आहे. आणि म्हणून मग याच्या पलीकडे, त्वम पदाच्या पलीकडे जायचा प्रयत्न केला पाहिजे. आत्मा हा सुद्धा अजय आहे, आत्मा हा सुद्धा शाश्वत आहे, आत्मा हा सुद्धा पुरातन आहे. आणि म्हणून नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः सांगितलं ना. आणि मग वासांसी जीर्ण आणि यथा विहाय कशासाठी सांगितलं? त्याचा भावच असा आहे. पण दुर्दैवानं हा आत्मा शुद्ध बुद्ध आहे हे मानव स्वीकारत नाही. तो स्वतःला पंचेंद्रियांचा अधिष्ठान करून कुठेतरी अहंता ममता निर्माण करून स्वतःला कर्ता समजायला लागतो. तो एकदा कर्ता स्वतःला समजायला लागला की मग त्याचं अधःपतन अटळ असतं. आणि म्हणून इथे गणक ऋषी आम्हाला असं सांगतात, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. ते जे अंतिम सत्तत्व आहे ना ते कोण आहे? दुसरं कोणीही नाहीये. सद्वस्तू दुसरी कोणीही नाहीये. ज्याला वस्तू असं तत्वज्ञानाने म्हटलेलं आहे तेही दुसरं कोणी नाहीये. संतांनी ज्याला आपलं अधिष्ठात्री दैवत समजलेलं आहे ते दुसरं कोणी नाहीये. आचार्यांनी ज्या आत्मज्ञानाद्वारे परब्रह्माचा ठाव घ्यायचा प्रयत्न केला ते अंतिम तत्व दुसरं कोणी नाहीये. हे गणेशा, हे गजानना, ते साक्षात ते प्रत्यक्ष तत्व स्वरूप कोण आहे तर तूच आहेस. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. मग आता आपल्याला कोणत्या स्वरूपानं, कोणत्या मार्गानं प्रवास केल्यानंतर हे चित्त तत्व उलगडेल किंवा गणेशाचं स्वरूप उलगडेल? त्याला दोन भिन्न मार्ग आहेत ज्याच्यामध्ये कर्म अनुस्यूत दोन्हीकडे आहेत. एक ज्ञानाचा मार्ग आहे आणि एक भक्तीचा मार्ग आहे. ज्याची जशी प्रवृत्ती असेल त्या मार्गाने त्यांनी जावं. कारण मुळामध्ये ज्याला ज्ञान मार्गाने जायचे त्याचा मार्ग अवघड का असतो? त्याला आपल्या भोवतीचं सगळं असत्य आहे हे गृहीत धरूनच पुढे जावं लागतं. किती अवघड आहे पहा. हे गृहीत धरणं सुद्धा किती अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. कारण मी जे सगळं विश्व पाहतो, मला जे जे अनुभवाला येतं ते सगळं मिथ्याच आहे हे गृहीत धरून जावं लागतं ना. आता हे किती अवघड झालं पहा. म्हणून शंकराचार्यांची कथा सांगतात ना कुठली तरी, की वनामधून जंगलातून प्रवास करत असताना वाघ आडवा आला म्हणे. वाघ आडवा आल्याबरोबर सगळे पळत सुटले. शंकराचार्य एका दिशेला, त्यांचे शिष्य दुसऱ्या दिशेला. आणि मग सुदैवानं कोणाला इजा झाली नाही. सगळे पुन्हा एकत्र परत ज्या वेळेला आले त्यावेळेला एक शिष्य बुद्धिमान होता आणि आचार्यानं त्यांनी विचारलं, हे सगळं जर ईश्वर रूपच आहे, हे परब्रह्म स्वरूपच आहे, वाघ सुद्धा ईश्वर स्वरूप आहे, कशाला घाबरून पळायचं? हे मिथ्या आहे ना दिसणार सगळं. मग त्याला घाबरायचं काय कारण आहे? जी दृश्य सृष्टी आहे त्याला घाबरायचं कारण काय आहे? कारण ती मिथ्या आहे ना. मग व्याघ्र सुद्धा मिथ्याच असला पाहिजे. त्याला वाटलं किती तर्कशुद्ध आपण मांडलं. आता शंकराचार्यांनी जणू पराभूत केलं. शंकराचार्य हसले आणि ते म्हणाले, अरे व्याघ्र जसा तुझ्या दृष्टीला पडलेला मिथ्या होता तसं तुझ्या दृष्टीला पडलेलं माझं पलायन सुद्धा मिथ्याच नाही का? व्यावहारिक सत्ता मिथ्या काय आहे?
कारण ते अंतिम सत्य नाहीये एवढ्या मर्यादित अर्थाने शंकराचार्यांनी सांगितले. म्हणून त्यांचा मायावाद जो आहे तो समजावून घेतला पाहिजे. लोक उगाच त्याच्यावर टीका करायला प्रवृत्त होतात, तसं नाहीये. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की ते अंतिम सत्य नाही. प्रातिभासिक सत्ताही अंतिम सत्य नाही, व्यावहारिक सत्ताही नाही. अंतिम सत्ता कोणती? पारमार्थिक सत्ता. या पारमार्थिक सत्तेपर्यंत कोणत्या मार्गाने प्रवास करा? ज्ञानमार्गाने जा, भक्ती मार्गाने जा. उपासनेत भक्ती आहे, भक्तीमध्ये उपासना आहे, पण ती शुद्ध असली पाहिजे. अंतर्बाह्य शुचिता धारण करून केलेली असली पाहिजे. तशी जर करता आली तर मग तत्त्वम असी या पदांचा यथार्थ अर्थ आपल्याला उलगडेल. आणि मग काय होईल? त्वम पदापासून तत्पदाकडे झेपावायला आपण सगळे प्रवृत्त होऊ. मग त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी. काय सांगितलं पहा? तूच करता, तूच धरता आणि तूच हरता आहेस. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हे सगळं तुझ्या ठाई आहे. हे तूच केलंस, हा तुझाच खेळ आहे. हा खेळ नित्य नूतन आहे. हा तू सारखा मांडत असतोस आणि पुन्हा निर्माण करत असतोस, त्याचं धारणही करत असतोस, ते नाहीसही करतोस आणि पुन्हा त्याचा प्रारंभ होतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्हीला बरोबर ते उदाहरण दिलेलं आहे. करता, धरता आणि हरता. उत्पत्ती म्हणजे आपली जागृती अवस्था. स्वप्न ही जी अवस्था आहे ती कशाची आहे? स्थितीची आहे. आणि सुषुप्ती ही लय अवस्था आहे. थोडं पुढे गेल्यावर थोडं समजावून घेऊया. पण इथे तू करता, इथे तू धरता, इथे तू हरता. करता कशाला? निर्माण करण्यासाठी निर्माता लागतो. ही सृष्टी दृश्य झाली आपल्याला, पण त्याच्यासाठी कोणीतरी निर्माता पाहिजे. त्याची स्थिती व्हायला म्हणजे धारण करायला कोणीतरी रक्षक पाहिजे. आणि त्याचा प्रलय होण्यासाठी कारण पाहिजे. हा निर्माता, हा रक्षक आणि हे कारण, हे गजानना सगळं तूच आहेस असं गणक ऋषी म्हणतायत. तू करता, तू धरता आणि तू हरता. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय सगळं तुझ्यामुळे घडणार आहे. मग आता कोणती गोष्ट निर्माण व्हायची असेल तर दोन कारणं लागतात असं आपल्याला सांगितले. एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. या दोन्ही शिवाय कोणत्याही वस्तूची निर्मिती होत नाही. आता ती का होत नाही ती समजावून घेऊया. उपादान कारण म्हणजे कोण आणि निमित्त कारण म्हणजे कोण? साधी उदाहरणं आपल्याकडे नेहमी परमार्थामध्ये दिली जातात. कोणती? माती आणि कुंभार, लाकूड आणि सुतार, सोनं आणि सोनार. अगदी सगळ्यात सोपं समजावून घ्यायला. यातलं एक उपादान कारण आहे आणि एक निमित्त कारण आहे. उपादान कारण असलं तरी मध्ये निमित्त कारण असल्याशिवाय निर्मिती घडू शकत नाही. म्हणजे माती आहे हे उपादान कारण आहे, माती हे उपादान कारण, पण ते निर्माण करायला मध्ये निमित्त मात्र कोणीतरी लागतं. तो कोण आहे? तर तो कुंभार आहे. म्हणजे माती हे उपादान कारण, कुंभार हे निमित्त कारण झालं. आणि ते निमित्त कारण मध्ये असल्यामुळे मातीचा घट निर्माण झाला. याला अनुप्रसव अशी संज्ञा आहे. हा हे उपादान कारण आहे, मध्ये निमित्त कारण आहे आणि म्हणून वस्तूची निर्मिती आहे. लाकूड हे उपादान कारण आहे, निमित्त कारण सुतार आहे आणि म्हणून मेज किंवा खुर्ची निर्माण होतीये, वस्तू निर्माण होतीये. सोनं हे उपादान कारण आहे, पण त्याची वस्तू घडवण्यासाठी मध्ये निमित्त कारण सोनार आहे आणि त्याच्यामुळे निर्मिती अलंकारांची होतीये. एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. मग प्रश्न असा इथे निर्माण झाला, ही जी उदाहरणं आपण व्यवहारामधली देतो त्याच्यामध्ये जे उपादान कारण आहे ते जड आहे आणि निर्माता निमित्त कारण जो आहे तो चेतन आहे. मग विश्वाची निर्मितीचं उपादान कारण असं जड आहे का? तर नाही. व्यवहारामधला आपण दृष्टांत दिला एवढाच त्याचा अर्थ झाला. आणि म्हणून तिथे कोण आहे निर्माता? तर तिथे गंमत अशी आहे, जिथे एकच तत्व मानलं जातं, जिथे एकच परब्रह्म समजलं जातं, तिथे उपादान कारण आणि निमित्त कारण दोन्ही मध्ये भेद नाही. उपादान कारण तेच, निमित्त कारण ही तेच. म्हणजे आपल्या लक्षात आलं का? जे चैतन्य रूपी परब्रह्म आहे तेच उपादान कारण आहे आणि तेच निमित्त कारण आहे. फरक नाही.
दोन्हीही प्रक्रिया एकच चैतन्य ब्रह्म करत असत. मग भले तुम्ही त्याला ईश्वर म्हणा आणि माया त्याचं उपादान कारण म्हणा, कारण योग मायेच्या सामर्थ्याने सृष्टी भगवंतांनी निर्माण केली ना, मग फार तर असं म्हणा की माया हे उपादान कारण आणि निमित्त कारण कोण, तर तो परमेश्वर. त्या योग मायेच्या म्हणजे उपादान कारणाच्या सामर्थ्याने भगवंतांनी निमित्त होऊन, स्वतः निमित्त कारण होऊन या सगळ्या सृष्टीची रचना केली असं म्हणता येईल आपल्याला. मग आता पहा त्याच्यामध्ये गंमत कशी आहे थोडस समजावून घ्या. इथे मात्र असं आहे की उपादान आणि निमित्त दोन्ही कारण एकच आहेत, चैतन्य स्वरूप आहेत. याला आपल्याकडे उपनिषदांनी एक सुंदर सूत्र सांगितले. कुठलं सांगितलेलं आहे? फारच सुंदर आहे. यथोर्णनाभिः सृजते गृह्णते च. एक सुंदर उदाहरण दिले. ऊर्णभी म्हणजे कोळी बर का. यथोर्णनाभिः सृजते गृह्णते च. कोळी काय करतो म्हणे, धागा आपल्या तोंडातून बाहेर टाकतो, देहातून बाहेर टाकतो आणि त्याचं सगळं जाळं रचत जातं. आणि काय करतो, ज्या वेळेला त्याला नको असेल म्हणे तर तोंडातून किंवा आपल्या देहातून निर्माण केलेला धागा तो पुन्हा देहामध्ये गिळंकृत करून टाकतो. कसा आहे पहा. त्याच कोळ्यापासून ते निर्माण होते आणि त्याच कोळ्यामध्ये ते पुन्हा नाहीसं होते. कोळ्यांनी निर्माण केलं, उत्पत्ती झाली. कोळी तेच सगळं जाळ निर्माण केलेलं धारणी करतो आणि मनामध्ये आलं तर स्वतः त्यातलं सगळं पुन्हा गिळंकृती करून टाकतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय सगळं एकाच्याच ठिकाणी आहे. मग आता प्रश्न असा पुन्हा निर्माण झाला की चेतन परब्रह्म आहे आणि त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली, मग ती जड का बरं व्हावी? चेतनातून जड कसं निर्माण व्हावं? मग त्याला शंकराचार्यांनी एक सुंदर उदाहरण दिले. आपल्या मस्तकावर केस उगवतात, ते कापून टाकले वरून तरी आपल्याला वाईट वाटत नाही. काही जणांना वाटतं, पण वाईट वाटत नाही, निदान त्याचं दुःख तरी जाणवत नाही देहाला. नख वाढतात, नख मुळातून कापली तर दुःख होईल, पण वरची वरची कापून टाकली तर ती जड असतात, त्याचा त्रास होत नाही माणसाला. तसंच चेतन पुरुषामधून जड नख निर्माण झाली, जड केश निर्माण झाले, ते कापले तरी वेदना होत नाहीत किंवा दुःखही होत नाहीत. तसं चेतन परब्रह्मामधून हे सगळं निर्माण होत. जे सूक्ष्म आहे त्याचा परिणाम हा दृश्य स्वरूपामध्ये असला म्हणजे काही जडात्मक होणारच. अणु परमाणू आपल्याला दिसत नाहीत, पण त्याची रसायन ज्या वेळेला सिद्ध होतात त्यातून निर्माण होणारी वस्तू, रसायनांच्या संमिश्रणामधून निर्माण होणारी वस्तू आपल्याला कुठेतरी दिसायला लागते. त्याचा बॉम्ब तयार केलेला आपल्याला दिसायला लागतो, पण त्याच्यामधले अणु आपल्या दृष्टीला पडू शकत नाहीत. शास्त्रज्ञांना ते पाहायला मिळतात, प्रयोगशाळेमध्ये त्याचा प्रयोग करता येतो. मग विज्ञानाच्या माध्यमातून आपल्या डोळ्याला न दिसणारे अणु जसे जाणून घेता येतात, तसे ज्ञानाच्या मंदिरामध्ये आत्मज्ञानाच्या माध्यमातून आणि त्या सामर्थ्यामधून ओंकाराचं, गणेशाचं, परब्रह्माचं रूप जाणून घेता येतं. प्रयोगशाळेत विज्ञान जसं मदतीला येतं तसं ज्ञानाच्या मंदिरामध्ये, ओंकाराच्या मंदिरामध्ये आत्मज्ञान आपल्या मदतीला येतं आणि मग ते आपल्याला दाखवतं, हे पहा, हे ओंकाराचं, हे गणेशाचं प्रत्यक्ष रूप आहे. म्हणून मग चेतन ब्रह्म जे आहे तेच उपादान कारण आणि तेच कोणतं कारण आहे? तेच निमित्त कारण आहे. इथे त्याला माध्यम वेगळं नको आहे. मग कदाचित ईश्वर सगुण ब्रह्म आहे आणि चैतन्य परब्रह्म ओंकार हे निर्गुण ब्रह्म आहे, पण दोन्हीचा अर्थ एकच आहे, काही फरक नाही. आपल्या सोयीसाठी हा खेळ चैतन्य ब्रह्मानी मांडलेला आहे. जसं एखादं नाटक मांडलं जातं आणि आपल्याला पाहायला मिळतं सगळे नट आहेत, नट्या आहेत, एवढं सगळं व्यासपीठावर मांडलेलं आहे, नाहीच झालं काही क्षणामध्ये. आहे दृष्टीला पडतं, प्रत्ययाला येतं, पण ती सगळी खोटी पात्र आहेत. राजा खोटा आहे, राणी खोटी आहे, हुजऱ्या खोटा आहे, प्रधान खोटा आहे. त्यांनी तात्पुरत्या अंगावर पोशाख घातलेले आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये असं असतं म्हणे, तो पात्र ईश्वराने त्या त्या ठिकाणी ते पात्र पाठवलेलं आहे आणि त्या पात्राला सांगतो एवढी तुझी भूमिका सगळी कर. मग हातामध्ये काय आहे? हातामध्ये क्रियमाण कर्म आहे, ते मात्र विसरायचं नाही. तिथे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य ठेवलेलं आहे. आणि म्हणून इथे गणक ऋषी आम्हाला सांगतात की करता धरता हरता कशा अर्थाने आहे, तोच उपादान कारण आहे,
तोच निमित्त कारण आहे. हा भाग समजावून घेण्यासारखा आहे. इथे निमित्त कारण वेगळं नाही, ते द्वैतामध्ये असतं. अद्वैतामध्ये उपादान आणि निमित्त कारण एकच. द्वैतामध्ये उपादान कारण वेगळं आणि निमित्त कारण वेगळं. अद्वैतामध्ये ते अद्वैतच वेगळं आपल्याला काढून दाखवताच येत नाही. त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी, त्वमेव सर्वम खल्विदम ब्रह्मासी. तू प्रत्यक्ष ब्रह्मच आहे. खलू म्हणजे खरोखर, साक्षात ब्रह्मच आहेस. ज्या ब्रह्माचं कौतुक सगळ्या आचार्य संतांनी केलं, ज्या ब्रह्माचं कौतुक सगळ्या उपनिषदांनी केलं, सगळ्या वेदांतांनी केलं, हे गणेशा, हे ओंकार स्वरूप गजानना, ते परब्रह्म तूच आहेस. मग या ब्रह्माला ओळखायचं कसं? या ब्रह्माची काही खूण आहे का? तीही आहे. आम्हाला ऋषीजनांनी सांगितले. त्याची म्हणे 2 रूप असतात, एक तटस्थ रूप आणि दुसरं स्वरूप. हे आपल्याला समजावून घेता आलं पाहिजे. त्याची लक्षणं कोणती? एक तटस्थ लक्षण आणि एक स्वरूप लक्षण. हे ओळखायचं कसं? जिथे निराकार निरंजन परब्रह्म आहे, जिथे निखळ ओंकार रूप आहे, जिथे शाश्वत पुरातन रूप आहे, जिथे अजर अमर अक्षय रूप आहे, ते कोणतं म्हणे? ते स्वरूप. आणि मग तटस्थ रूप कसं ओळखायचं? तटस्थ रूप ओळखायला काही फारसं अवघड नाहीये, अगदी काय अवघड नाहीये. ते कसं ओळखायचं? त्याचं तटस्थ रूप निर्मितीशी कुठेतरी बांधलेलं आहे. निर्माण करून सुद्धा तो तटस्थ आहे, त्याचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. विश्वरूप एवढं प्रगट झालं विराट स्वरूपामध्ये, त्या चैतन्य परब्रह्मामध्ये, पण तरी सुद्धा निर्माण करून सुद्धा तो त्याच्यापासून अलिप्त आहे, त्याच्यापासून तटस्थ आहे. हे झालं तटस्थ रूप. म्हणजे सृष्टीशी संबंध जोडताना त्याचं तटस्थ रूप म्हणजे अपरब्रह्म रूप ओळखता येतं. आणि ज्या वेळेला निखळ ओंकार रूप आपण त्याचं ध्यान करतो आणि प्रत्यक्ष त्या ओंकार स्वरूपाला शरण जातो आणि म्हणतो की तुझं पररूप मला दाखव, ते त्याचं स्वरूप आहे. लक्षात आलं का? पहा, आपल्या एक तटस्थ रूप आणि दुसरं स्वरूप आहे. आणि म्हणून या ब्रह्माला परब्रह्म आणि अपरब्रह्म असं म्हटलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये जी प्रज्ञान ब्रह्मच आहे, अहम ब्रह्मास्मीच आहे, तत्वमसी, तत् म्हणजे ब्रह्मच आहे, अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा म्हणजे ब्रह्म. सगळीकडे हे ब्रह्मरूप परब्रह्माचं म्हणजे स्वरूपाचं उपनिषदांनी विशद केलेलं आहे. उरलं कोणतं रूप? ते अपरब्रह्म, ते विराट स्वरूप. सगळं आपण जिथे नजर टाकाल तिथे त्याचं विराट स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपण ध्यानामध्ये असं घ्यायचं की परब्रह्म आणि अपरब्रह्म या 2 वेगळ्या पायऱ्या आहेत. म्हणे ब्रह्माचं स्वरूप ज्या वेळेला मायेमध्ये पडतं त्यावेळेला तो ईश्वर असतो, आणि अविद्येमध्ये पडतं त्यावेळेला तो जीव असतो. अविद्येमध्ये ब्रह्माचं रूप आपल्याला पाहायचं ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला सगळे जीवात्मे असे देहधारक आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्या वेळेला त्याचं मायेमध्ये म्हणजे माया शबल ब्रह्म होतं त्यावेळेला ते कसं असतं तर तो सगुण ईश्वर म्हणून आपल्याला प्रतीतीला येतो. मायेतलं रूप त्याचं काढून टाकलं, मग 3 अवस्था सरळ झाल्या. एक पारमार्थिक सत्य, एक व्यावहारिक सत्य आणि एक प्रातिभासिक सत्य. त्याचं अविद्येमध्ये पडलेलं रूप परब्रह्माचं हे काय आहे तर ती प्रातिभासिक सत्ता आहे. अंधारामध्ये एखादी दोरी आपण साप समजणं ही प्रातिभासिक सत्ता झाली. डोळ्यांनी मृगजळ पाहणं ही प्रातिभासिक सत्ता आहे. मग ती नाहीशी होते कारण अविद्येमध्ये पडलेलं रूप आहे. जशी गाडी पुढे धावेल तशी तापलेल्या रस्त्यावर मृगजळाची अनंत रूप दिसतात, पण मृगजळ खरं नसतं, ती सगळी प्रातिभासिक सत्ता असते. पंचेंद्रियांना आपल्याला जे प्रत्यक्ष विषय अनुभवाला येतात ते व्यावहारिक असतात, कारण मायेमध्ये त्या परब्रह्माचं कुठेतरी रूप उलगडलेलं असतं. म्हणून ते सगुण आहे असं गृहीत धरून आपण त्याचं पूजन करायला जातो, पण तो खरा सगुण नव्हे, तो खरा निर्गुण आहे. म्हणून मग मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब ही त्याची व्यावहारिक सत्ता आहे. आणि मग प्रातिभासिक सत्ता गेली. व्यावहारिक सत्तेला आपण खो दिला आणि सांगितलं आता मला आत्मज्ञान झाले,
अविद्याही गेली, पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली. दोन्ही सत्ता माघारी पडल्या, उरली एकच सत्ता, आणि ती म्हणजे प्रातिभासिक सत्ताही नाही, व्यावहारिकही नाही, पारमार्थिक सत्ता आहे. ते खरं ओंकार स्वरूप निखळ शुद्ध आहे. म्हणून सत्वाच्याही कुठेतरी आपल्याला अतीत व्हावं लागेल, तर आपल्याला ते सत्य स्वरूप उलगडेल. रामकृष्ण परमहंस एक सुंदर दृष्टांत देत असत. ते म्हणत असत, बाबांनो, तुम्हाला सत्व गुण सुद्धा सत्य स्वरूप जाणायला मदतीला येणार नाही. हे किती अवघड झालं बघा आता. म्हणजे तमोगुण तर नाहीच नाही, रजोगुण तर नाहीच नाही, पण सत्वगुण सुद्धा ते ओंकाराचं स्वरूप समजावून घ्यायला तुम्हाला उपयोगी येणार नाही. आता हे भलतंच अवघड झालं की. ते एक उदाहरण सांगायचे. एक म्हणे वाटसरू एका जंगलामधून निघालेला होता, आणि प्रवास करत असताना अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. असे आला दृष्टांत आला. तत्वज्ञान गहन झालं की एक दृष्टांत द्यावा, असं संकेत आहे आपल्याकडे. रामकृष्ण परमहंस म्हणत, एक वाटसरू होता आणि प्रवास करत जंगलामधून निघालेला. वाटेमध्ये 3 चोरांनी म्हणे त्याला गाठलं. त्याच्या मुसक्या बांधल्या, त्याला यथेच्छ चोपलं, त्याच्या जवळचं सगळं होतं ते लुबाडून घेतलं. उत्तर भारतामध्ये जर आपण गेलात तर काही मुलूक वाटेमध्ये आपल्याला असे पाहायला मिळतात. वाटेमध्ये चोर आहेत, दरोडेखोर आहेत. महाराष्ट्रातही आहेत, सगळ्या भारतातच आहेत. पण विशेष करून बिहड म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशामध्ये ना, तिथे म्हणे खूप दरोडेखोर राहतात. मग तिथून प्रवास करताना स्थानिक माणसं सांगतात, भैया जरा संभाल के. का बरं असं विचारलं? नाही, इथे दरोडेखोर आहेत, जरा जपून जा. आणि ते फुकट खात नाहीत म्हणे. म्हणजे काय? तुमची यथेच्छ धुलाई करतील आणि परिश्रमाच खातील म्हणे, फुकटचं काही खाणार नाही. म्हणजे मारतील, सपाटून बडवतील, तुम्हाला सगळं लुटतील. तसं म्हणे या 3 चोरांनी ते वाटसरूचं सगळं लुटलं, त्याला पुष्कळ बडवलं. हतबल होऊन पडलाय बिचारा, धन गेलं, सगळं गेलं, जवळ होतं ते. मग त्या 3 चोरांच्या मधला एक जण, त्यांनी काय केलं, त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याला इतका आवळून बांधला चहूबाजूनी, आणि तो म्हणाला, याला मारू याचा काय उपयोग आहे? याला लुटला की आता याचा उपयोग काय? याच्या जवळचं धन काढून घेतलं, आता याचा आपल्याला काही उपयोग नाही, याला मारूया. पण काय झालं कुणास ठाऊक, दुसऱ्या दोघांना म्हणे दया आली. ते म्हटले, आता बांधून टाकलाय ना, राहू दे, पडू दे आता, याला मारायला वगैरे काही नको. पण जाताना म्हणे दुसरा जो होता त्यांनी त्याच्या मुसक्या आणखीन घट्ट केल्या, इतक्या बांधला त्याला पक्का सगळीकडून आवळून. ते म्हणाले, मारत नाही तुला, पण बांधून मात्र टाकतो, सोडत नाही तसा. दोघं निघून गेले. तिसरा चोर उरला, आणि तो, त्याला म्हणे दया आली थोडीशी. तो म्हणाले, याला सोडवूया आपण. त्याला सोडवला. काढण्याने बांधलेला होता, दोऱ्या सगळ्या सोडल्या, जंगलातून मुख्य रस्त्यावर आणला आणि सांगितलं, ते बघ, या रस्त्याने गेलास ना, तुझं घर तुला नक्की मिळेल. त्यावेळेला तो म्हणायला लागला, मग माझ्याबरोबर चला की थोडस माझं घर दाखवायला. नाही येणार, तुला रस्ता दाखवला, आता तुझा तू जा. रामकृष्ण परमहंस म्हणत असत, तो वाटसरू म्हणजे जीवात्मा, आपल्यापैकी प्रत्येक जण. कुणीही अपवाद नाही, आपल्यापैकी प्रत्येक जण म्हणजे तो वाटसरू. ते जंगल म्हणजे प्रपंच, बर का. आता हे मोठं अवघड झालं की. ते जंगल म्हणजे सगळा प्रपंच. आणि 3 चोर कोण म्हणे, तर सत्व, रज आणि तम. तमोगुण काय करतो, असं बेदम मारतो आपल्याला, सगळं लुबाडून घेतो. रजोगुण त्याच्यापेक्षा जरा बरा पण वाईटच, तो काय करतो, बांधून टाकतो प्रपंचाशी, आपल्याला सुटकाच होत नाही आपली. आणि म्हणून मग देहकारणे कष्टाळू आणि देवकारणी लाजळू असा मनुष्य होतो, रजोगुण असला म्हणजे. समर्थांनी सांगितले, देहकारणे कष्टाळू, पण ईश्वराची पूजन अर्चन काही करायचं म्हटलं तिथे मात्र लाजळू. असा तो रजोगुण मुसक्या बांधून टाकतो आपल्याला प्रपंचामध्ये. सत्वगुण कसा असतो, त्यातल्या त्यात बरा सोडवायचा प्रयत्न करतो आणि रस्ता दाखवतो, जा इथून म्हणजे घर सापडेल. ते घर म्हणजे चिदानंद रूप विष्णुपद, परब्रह्म परमात्मा ओंकार श्री गणेश. मग तो रस्ता कशाचा? रस्ता भले कोणताही असू दे, कर्माचा असो, योगाचा असो, ज्ञानाचा असो, भक्तीचा असो, रस्ता कोणताही पकडा. म्हणून सत्वगुण सुद्धा भांबावलाय.
तो म्हणतो रस्ता दाखवला, तुझं तू बघ आता काय वाटेल ते का. म्हणजे परमात्म्यापर्यंत नेण्यासाठी आपल्याला सत्वगुण सुद्धा मदत करत नाही, हे रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं. सत्वगुण त्यातल्या त्यात बरा, कारण तुम्हाला तर रजोगुण तमगुणापासून मुक्ती देतो. आणि मग प्रवास मात्र आपल्याला करावा लागतो. एक एक टप्पा जर ओलांडून जायचा असेल तर आपल्याला याच मार्गाने प्रवास करावा लागतो. कर्म असो, ज्ञान असो, भक्ती असो, पण तिथे तपाची बैठक, ब्रह्मचर्याची बैठक, शमदमादी संपत्ती धारण केलेल्याची बैठक असावी लागते. म्हणून तू जसा साक्षात तत्व आहेस तसा खलविदम ब्रह्मासी, तू ब्रह्मच आहेस रे. म्हणून काय काय सांगितलं पहा. ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी, त्वमेव सर्वम खलविदम ब्रह्मासी, त्वम साक्षात आत्मासी नित्यम. आता इथे प्रश्न असा निर्माण झाला की हे जर परब्रह्म आहे, सगळं सर्व जे आपल्याला दिसतं हे ब्रह्म आहे, तर मग जीवनामध्ये इतकी विसंगती का, जीवनामध्ये इतकी दुःख का. जर परब्रह्मातून निर्माण झालेलं आहे तर ते अपूर्ण का. आमच्या वाट्याला सुखदुःख का येतात. चैतन्यातून निर्माण झालेले असताना इतके भेदभाव का दिसतात. त्याचं रहस्य आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे गणक ऋषींनी. कारण असं आहे की भेदभाव जे आपण आपल्या प्रत्ययाला येतात असं म्हणतो, सुखदुःख आमच्या वाट्याला येतात अशी म्हणतो, ही व्यावहारिक सत्तेत असतात. पारमार्थिक सत्तेमध्ये केवळ अद्वैत. तिथे सुखही नाही, दुःखही नाही, चांगलंही नाही, वाईटही नाही. आपण आपल्या समजुतीसाठी निर्गुण सगुण नावं दिले, पण तिथे निर्गुणी नाही, सगुणी नाही. आता काय करायचं. मग हे भेदभाव प्रातिभासिक आणि व्यावहारिक सत्तेमध्ये, त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलात ना पारमार्थिक सत्तेमध्ये, तिथे सुख दुःखाचा स्पर्शच नाही, कोणतीही दुःख नाही. मग आम्हाला अकारण दुःख होतात की हा इतकी पाप करतो आणि पुन्हा सुखाच्या राशीवर लोळतो. हे कसं काय. आम्ही एवढे सन्मार्गाने चालतो, आमच्या वाट्याला मात्र दुःख येतात. द्रौपदीने प्रश्न केलाय धर्माला. वनामध्ये गेले आणि ताजं ताजं दुःख शल्य आहे ते द्रौपदीच्या मनामध्ये. आणि ती म्हणाली काय केलं तेवढं धर्माने चाललात आणि मिळालं काय. वनवास वाट्याला आला आपल्या. त्यावेळी धर्म अतिशय शांत आहे. आणि तो म्हणाला द्रौपदी तुला असं वाटतं का की मला मोठं राज्य मिळावं, सगळी भौतिक सुख मला प्राप्त व्हावीत, सुखाच्या राशींवर मी लोळावं म्हणून धर्माने चालतो. नाही, धर्माने चाललं पाहिजे हे धर्माने सांगितले म्हणून मी धर्माने चालतो. याच्यापेक्षा त्याला दुसरं काही उत्तर नाहीये. कारण मी धर्माने चालल्यामुळं माझं चित्त शुद्ध होणार आहे, मला खऱ्या ज्ञानाचा लाभ प्राप्त होणार आहे आणि म्हणून मला तसं चाललं पाहिजे. एवढीच खूण माझ्या चित्तामध्ये. हिमालयाचं दर्शन घेतल्यानंतर मला आनंद होतो. मग त्याचा अर्थ असा नव्हे की हिमालयातलं मी काही ओरबाडून घ्यावं, माणसं घेतात. मला हिमालय पाहिल्याचाच आनंद इतका आहे निखळ चित्तामध्ये की आणखीन मला हिमालयापासून वेगळं काही मिळवायचंच नाहीये. धर्म हिमालयासारखा आहे, अद्वितीय आहे, आकाशासारखा व्यापक आहे. त्यातून मला जे समाधान मिळतं ना ते कोणत्याही भौतिक सुखाने मिळणार नाही. द्रौपदी ध्यानामध्ये घे की माझ्या चित्तामध्ये जो आनंद आहे तो धर्म अनुसरल्याचा आहे, धर्मापासून काही मिळवायचं म्हणून नाहीये. तू विचार वेगळा करतेस, धर्मापासून सुख मिळवावीत असं तुला वाटतंय. चूक. केवढा आशय याच्यामध्ये दडलेला आहे. मग म्हणून सुख दुःख वाट्याला काय येतात त्याचा हे बरोबर उत्तर आहे की आम्हाला काय वाटतं की धर्माने चाललो, चांगले चाललो, त्यागाने चाललो की भौतिक सुख मिळतात. सपशेल चूक आहे. तिथे तुमची चित्ताची शुद्धी होत जाते. तिथे तुम्ही शहाणे होत जाता की अरे किती सुख मिळाली तरी नाशवंत आहेत, काहीही त्याचा उपयोग नाहीये. ध्यानात घ्यायला पाहिजे. मग हे एकदा मनाशी पक्क झालं की आयुष्यामध्ये जी सुखदुःख येतात ना त्याच्याबद्दल मनुष्य चिडचिड करणार नाही. पहा केवढा सुंदर मार्ग दाखवलाय गणक ऋषींनी.
आमच्या पूर्वजांनी, आमच्या शहाण्या ज्ञानवंत ऋषी मुनींनी कसा सुंदर मार्ग दाखवलाय. अरे तुमची सुखदुःख, तुमचे न्याय अन्याय, तुमचं चांगलं वाईट, हे सगळं ज्याच्यामुळे तुम्हाला कामक्रोधादी संकटांना सामोरं जावं लागतं, हे सगळं प्रातिभासिक सत्तेत आहे. हे सगळं कशामध्ये? व्यावहारिक सत्तेत आहे. एकदा तुम्ही पारमार्थिक सत्तेत आलात, निखळ आनंद, ओंकार स्वरूपाचा आत्मानंद, ब्रह्मानंद आहे. म्हणून तिथपर्यंत पोचा. मग तप्य तापक असा भाव आहे म्हणे त्याच्यामध्ये. आमच्या ऋषीजनांनी काय सांगितलं? तप्य तापक भाव आहे. म्हणजे कसं आहे? म्हणजे असं आहे की सूर्य उगवतो आणि माध्यान्ह काली आला म्हणजे चटके बसायला प्रारंभ होतात. एखादा गरीब मनुष्य आहे आणि पायामध्ये पादत्राण नाही, पादत्राण नाही आहे आणि तो अनवाणी चालतोय. डांबरी सडक आहे, पायाला चटके बसतायत. माती अत्यंत तापलेली आहे आणि त्या फुपाट्यामधून चालत असताना त्याच्या पायाला चटका बसतोय आणि तो सूर्याला म्हणतोय, अरे बाबा का इतका तापतोस रे? उद्या जर असं कोणी म्हणायला लागलं, काय हा त्रास देतो सूर्य, सूर्याने उगवताच कामा नाहीये, मूर्खपणा झाला. सूर्याचा चटका जसा बसणार तसा सूर्य उगवल्यामुळे आपल्याला जीवनही लाभणार. सूर्याचा चटकाही सहन करायची ताकद आपल्यामध्ये निर्माण करा आणि सूर्यामुळे जीवन आपल्याला लाभतं, मानवी जीवन. त्याच्यावरच आपल्या जीवनाची धारणा आहे. म्हणून कृतज्ञ भाव अंतःकरणामध्ये धारण करून नमस्कारही करा. तप्य तापक भाव आहे. वृक्ष अगोदर का बीज अगोदर, असा प्रश्न आपल्या मनामध्ये येईल. याला काय उत्तर देणार सांगा? माणसं भांडतात, जसं अंड अगोदर का कोंबडी अगोदर, काय उत्तर देणार? काही एक पूर्व पक्ष, काही उत्तर पक्ष, आणि आयुष्य सरलं तरी त्याचं उत्तर मिळत नाही. मग काही गृहीतक धरलंच पाहिजे ना. वृक्ष अगोदर का बीज अगोदर, याचं काय उत्तर देणार? बीज असल्याशिवाय वृक्ष होत नाही, वृक्ष असल्याशिवाय बी निर्माण होऊ शकणार नाही. याचं काय उत्तर देणार? याचा अर्थ एकच. शेतकरी असं म्हणत बसला, याचा निर्णय अगोदर करा तर पेरणी करतो. अरे हे करून कसं झालेलं? असं होणारच नाही व्यवहारामध्ये. शहाणा जो मनुष्य असेल तो म्हणेल, तुम्ही आपले भांडत बसा, मी पेरणी करतो, धान्य उगवलं पाहिजे. हा विवेक व्यवहारामध्ये, व्यावहारिक सत्तेत करावाच लागतो ना. रामकृष्ण म्हणाले, दोघं समोर आले, शहाणा कोण? तू आंबे मोजत बसलास, एकाने आंबा खाल्ला, शहाणा कोण? चव घेतली ना, तो आत्मानंद त्यांनी मिळवला, शहाणा कोण? म्हणून मग तप्य तापक भाव लक्षात घ्यायला पाहिजे की जेवढं म्हणून या सृष्टीमध्ये चैतन्य परब्रह्मांनी निर्माण केलेलं आहे, कुठे तुम्हाला चटका बसेल, पण चटका बसण्यासाठी ते आवश्यकही आहे, हे ध्यानामध्ये घ्या. व्यावहारिक सत्तेमध्ये ते चटके सहन केलेच पाहिजेत, त्याला सुटका नाही. मनुष्य छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतो, दुःख वाट्याला येतात आणि सुख मात्र एवढं आणि दुःख पर्वता एवढं. हे कसं काय? हे घडतं, पण ते सहन करून पुढे गेल्याशिवाय गत्यंतरच नसतं. एकदा प्रातिभासिक सत्तेचा आनंद कळला, त्याचा स्पर्श चित्ताला किंवा बुद्धीला झाला की मग मात्र सगळा आनंदच असतो. आणि म्हणून तू साक्षात आत्मा आहेस, म्हणून त्या आत्म्याचं गुणगान गणक ऋषी करतायत. आणि ते काय म्हणतायत? अरे तू प्रत्यगात्मा, प्रत्यगात्म्याला आपल्या रूपामध्ये मिसळून घेणारा परमात्मा आहेस. प्रत्येक आत्मा म्हणजे जीवात्मा, बर का. हा प्रत्येक, आपल्यापैकी प्रत्येक जण प्रत्येगात्मा आहे. आणि परमात्मा कोण? तो श्री गणेश आहे, तो ओंकार आहे. म्हणून आत्म्याने शेवटी आपली उन्नती करून घेऊन कुठे जायचं असतं? परमात्म्याकडे झेपावायचं असतं. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे व्यष्टी ते समष्टी, हा साक्षात्कार म्हणजे जीवात्म्यानी परमात्म्याकडे झेपावणं. अर्थ अगदी सोपा आहे, लक्षात आला का? पहा, आपण जितकं एकत्वाकडे जायला लागतो तितकं आपल्याला ओंकाराचं, त्या आत्म्याचं दर्शन व्हायला लागतं. जोपर्यंत मनुष्य एकतेकडे जात नाही, एकात्मतेकडे जात नाही, तोपर्यंत द्वैती भाव त्याच्या मनामध्ये मोठा असतो. म्हणून मग भाऊ भावाशी भांडतात, बहिणी बहिणीशी भांडतात, आई वडील पुत्राशी भांडतात, पुत्र आई वडिलांशी भांडतात, कारण तिथे एकत्वाची भावनाच नाहीये. जिथे एकत्वाची भावना प्रस्थापित झाली आहे तिथे कुटुंब सुखात नांदत असतं, कारण तिथे कुटुंब म्हणजे एकत्व आहे, एकात्मता आहे, हे कळलेलं असतं. पती पत्नीशी भांडते, पत्नी पतीशी भांडते,
असं का बरं व्हावं? एकता आहे हे कळलेलं नसतं म्हणून भांडणं होता. मग एकतेचं स्वरूप जिथे कळलं तिथे ओंकाराचं दर्शन आहे. तिथे आत्मा परमात्माकडे झेपावतोय ध्यानात घ्या. जितकं आपण आपल्या भोवतीची सगळी माणसं आपली आपली म्हणत जाऊ ना, तितकं एकात्मतेचं दर्शन आहे. म्हणून मोठ्या ज्ञानवंत आचार्यांना, मोठ्या संतांना हे एकात्मतेचं रूप कळलेलं आहे, उलगडलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, आनंदाने वारंवार म्हटलेलं आहे की हे सगळे जन माझेच नव्हेत काय. संत का बरं म्हणतात? त्यांना तिथे ओंकाराचं दर्शन आहे, तिथे एकतेचं दर्शन आहे. ही एकात्म भावना तुम्ही आम्ही जेवढी बलवान करू, जेवढी व्यापक करू, जेवढी विस्तृत करू, त्याचा व्यास जितका वाढवत नेऊ तितकं आत्मदर्शन आहे, तितकं त्या ओंकाराचं परब्रह्माचं दर्शन आहे. हे काही जणांना कळलेलं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला, ज्यांनी आपलं बलिदान केलं, त्यांना एकतेचा अर्थ उलगडलेला होता. माझ्यापेक्षा माझा समाज मोठा आहे, माझ्या समाजापेक्षा माझं राष्ट्र मोठं आहे, हे कळलेलं होतं. व्यापक जितकं मनुष्य पाहत जातो तितकं एकतेचं. म्हणून मग ती माझी मातृदेवता आहे, ही माझी भारत माता आहे. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ तिथे एकात्मतेची झालेली जाणीव आहे. म्हणून भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा प्रत्येक विद्यार्थी शाळेमध्ये करतच असतो की. पण त्याचा अर्थ कोणी शिक्षक कधी उलगडूनच सांगत नाहीत. पोपटपंची झाल्यासारखं नुसतं होतं. त्याचा अर्थ हा आहे, जितके व्यापक व्हाल तितके सूक्ष्माकडे जाल. काय गंमत आहे ना. म्हणून जै ठाकुटे होईजे, जगाशी जवळीक माझी कशी होईल. जितकं मी लहान होईल तितकं भक्ता तू जितका लहान होशील ना, म्हणजे कसा सूक्ष्मात सूक्ष्म होशील तितका व्यापक होऊन जगाला आलिंगन देशील. अन्योन्य संबंध आहे. जितका व्यापक होशील तितका सूक्ष्माकडे जाशील, जितका सूक्ष्माती सूक्ष्म होशील तितका व्यापक होशील आणि जगाला अवघ्या आलिंगन देण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. मग याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था, तया ते मी माथा मुगट करी. हे कशासाठी सांगितलं? विश्वच सगळं घर जर व्हायचं असेल तर या एकात्मतेकडे झेपावायला पाहिजे. आणि म्हणून तू साक्षात आत्मा आहेस, तू साक्षात ब्रह्म आहेस, तू साक्षात तत्व आहेस, तूच करता आहेस, तूच धरता आहेस आणि तूच हरता आहेस. ही जाणीव त्या चैतन्य परब्रह्माविषयी, त्या गणेशाविषयी आपल्या चित्तामध्ये जागृत झाली पाहिजे. ही ज्या वेळेला जागरूक होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण दंडवत घालू त्याला आणि म्हणू ओम नमस्ते गणपतये. तिथे इतकी व्यापक भावना आपल्या बुद्धीमध्ये स्थिरावलेली असेल. म्हटले ने स्थिरैहि अंगैहि तुष्टमांस तनुभिः. कशासाठी सांगितलं? जसे माझी सगळी इंद्रिय सुदृढ होत, देह सुदृढ असू दे आणि ती स्थिरावू देत एका परमात्म्याच्या ठाई, तसं माझा अंतःकरण चतुष्ट सुद्धा तिथे स्थिरावायला पाहिजे. मन स्थिरावलं पाहिजे, बुद्धी स्थिरावली पाहिजे, धृती स्थिरावली पाहिजे. त्यातून मला बोध व्हायला पाहिजे आणि त्या एकात्मतेचा, त्या आत्म्याचा बोध व्हायला पाहिजे. तो एकदा बोध झाला, एकात्मतेकडे गेलो, इतके उंच व्हाल, इतके व्यापक व्हाल, आपल्या व्यक्तिमत्वाचा व्यास इतका वाढेल आणि त्या व्याप्तीनं अवघ्या विश्वाला आलिंगन देण्याचं सामर्थ्य आपोआप प्राप्त होईल. ते झालं की मग आपण ओम नमस्ते गणपतये का म्हणतो, त्या ओंकाराला वंदन का करतो, त्याला प्रणाम का करतो आणि त्या गणपतीची आराधना का करतो, याचं रहस्यच आपल्या पुढे प्रगट होईल ना. म्हणून हे गणेशाचं आधिदैविक स्वरूप सगळं जे गणकृषींनी सांगितलेलं आहे त्याचा काहीसा विस्तार आपण आजच्या प्रवचनामध्ये केला. त्याच्यामध्ये भाव हाच धारण करायचा की चैतन्य ब्रह्म हे सर्व सृष्टीचं आदी कारण आहे, तेच उपादान कारण आहे, तेच निमित्त कारण आहे, तेच चैतन्य ओंकार स्वरूप गणेश ब्रह्म, हेच करता धरता हरता सगळं आहे, तेच साक्षात ब्रह्म आहे आणि तेच साक्षात आत्मा सुद्धा आहे.
हे सगळं अद्वैताचं एकतेचं विस्तारलेलं रूप आधिदैविक खंडामध्ये आपल्याला गणक ऋषींनी सांगितलं. ते आज आपल्या चित्तामध्ये धारण करायचं. या आत्म्याचं काहीच विवेचन आणखीन थोडं करावं लागणार आहे. ते उद्याच्या प्रवचनामध्ये करायचं. आणि त्याच्या पुढचा जो खंड आहे तो स्वप्रतिज्ञात्मक खंड आहे. कारण पुढे प्रतिज्ञा केली कोणती? ऋतंग वचमी सत्यंग वचमी म्हटलेलं आहे ना. ती स्वप्रतिज्ञा का केली आहे आणि कशासाठी केली आहे आणि त्याच्यामध्ये भावार्थ केवढा दडलेला आहे हे उद्याच्या प्रवचनामध्ये पाहायचं. आज जेवढं ऐकलं तत्वज्ञान आहे, गंभीर आहे पण प्रसन्न आहे, कळायला अवघड आहे पण चित्त एकाग्र केलं तर कळायला फारसं अवघडी नाही. हे मी सांगतो आपल्याला मुद्दाम. जितकी चित्ताची आपल्या एकाग्रता होईल तितका विषय अधिकाधिक सुलभ सोपा होत जाईल. म्हणून चित्ताची एकाग्रता आज जशी केलीत, काल जशी होती, परवा जशी होती तशी प्रतिदिनी आपली असावी अशी प्रार्थनाही आपल्या चरणाशी करतो. आणि जेवढं आज आपण ऐकलं तेवढं आपल्या ठाई धारण करायचं, मनन करायचं घरी गेल्यानंतर. आणि मननातून जेवढं उलगडलं ते पुन्हा आपल्या चित्तामध्ये, मस्तकामध्ये, बुद्धीमध्ये धारण करायचं आणि मग उद्याच्या प्रवचनाला यायचं. एवढी प्रार्थना त्या जगन्यंत्याच्या चरणी आपल्या साक्षीनं करतो आणि काही काल विरमतो. मंगलमूर्ती मोरया परमेश्वर. मंगलमूर्ती